लागरेश आडवे त्याच्यावर म्हणजे बंद झाला आणि पूर्ती जाते का पोर मेरो एक सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे आपण फोटो प्रशिक्षणार्थ्यांना एक विनंती आहे की ह्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी आपण प्रॉपर ड्रेस घालणं आवश्यक आहे. व्हिडिओ ऑन केल्यानंतर आपल्याला तसं दिसून येतं की बरेच जण म्हणजे आरामात बसून त्या ठिकाणी प्रशिक्षण उपस्थित आहेत. माननीय मुख्य वनसंरक्षक औरंगाबाद या ठिकाणी या प्रशिक्षणासाठी आज सकाळपासून सकाळच्या पहिल्या सत्रापासून या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपण प्रॉपर थोडंसं ड्रेस कोड मध्ये त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावं. आणि तसेच आणखीन सूचना फीडबॅक फॉर्मची लिंक व्हॉट्सअप ग्रुपवरती मी पाठवलेली आहे. फीडबॅक फॉर्म भरणं आवश्यक आहे. फीडबॅक फॉर्म जर भरला गेला नाही तर आपल्याला प्रमाणपत्र त्या ठिकाणी भेटणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि याची सकाळच्या ज्या सूचना दिल्या होत्या त्याच्यामध्ये आणखीन बरेच जणांचे नाव त्या ठिकाणी डिस्प्ले होत नाहीयेत. बरेच जणांचे मोबाईल नाव किंवा काय नंबर्स मोबाईल नंबर किंवा काय अदर रॅन्डम नंबर त्या ठिकाणी डिस्प्ले होत आहेत. त्याच्यावरनं आपली ओळख लक्षात येत नाहीये की आपण कोण आहे. आणि ह्या प्रशिक्षणाला आपली उपस्थिती आपल्या ह्याच्यावरनं आमच्या लक्षात येणार आहे की आपण कोण आहेत आणि त्या प्रशिक्षणासाठी उपस्थित आहेत. त्याच्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे पुन्हा एकदा की आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी आपलं नाव त्या ठिकाणी नमूद करावं जेणेकरून आपली उपस्थिती आमच्या लक्षात येऊन जाईल. आणखीन एक दुसरं त्यासोबतच चॅट बॉक्स मध्ये आपण सत्रनिहाय मी सकाळपासून सूचना देतोय. सत्रनिहाय आपण त्या ठिकाणी टाकणं आवश्यक आहे की बाबा आपल्या उपस्थितीबद्दल आपलं नाव आणि पद एकशे 10 प्रशिक्षणार्थी आतापर्यंत आपल्याला जॉईन झालेले आहेत.
हॅलो. सर आता काय करावं लागेल आपल्याला? सर 57 लोक आहेत. तर लवकरात लवकर चौकशीचा अहवाल घेणे. त्यांनी काय आरोप काय काय केलेले आहेत? मग हो, मोगमसाठी त्याला नोटीस दिली का? प्रवीण सर, सरांचा माईक ऑफ करता. केला मी केलाय. हा हा. सर आजच्या प्रथम दिवसाच्या या तिसऱ्या सत्रामध्ये मी आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करत आहे. आजच्या ह्या तिसऱ्या सत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी प्राध्यापक प्रवीण खांडवे सर अमरावतीहून या ठिकाणी आपल्यासोबत जोडत आहेत. सर बी सिव्हिल झालेलं आहे त्यांचं सरांचं, तसंच एमटेक त्यांनी केलेलं आहे आणि सध्या सर HOD सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेज बडनेरा या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि ह्या प्रशिक्षण यशस्वी करण्यामध्ये देखील सरांनी खूप आपल्याला मदत केलेली आहे. आणि आज सर संघ व्यवस्थापन या विषयावर आपल्याशी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर मी सरांना विनंती करतो की सरांनी आमच्या प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करावं. सर.
धन्यवाद सर. मी प्रेझेंटेशन शेअर करतो आणि मग आपण आपल्या याला सुरुवात करूया. मला वाटते आपण सुरू करूया सर. हो, वाट पाहण्याची तशी काही आवश्यकता नाही. आपण सर्वांची वाट पाहत बसलो तर म्हणजे आपल्याला माहित नाही किती वेळ लागेल लोकांना यायला. तर आपण प्रेझेंटेशन लोड झाल्यावर आपण लगेच चालू करू. येस, 175 लोक जॉईन झाले सर. आपण सुरुवात करू शकतो. तर नमस्कार. मी प्राध्यापक प्रवीण खांडवे. मी तसा मूळचा चिखलदऱ्याचा आहे आणि चिखलदरा असल्यामुळे माझा वन विभागाशी नेहमी संबंध आलेला आहे. आपल्या चिखलदरा वन परिक्षेत्रा अंतर्गत आपले अनेक वन अधिकारी त्या ठिकाणी DFO साहेब वगैरे जे होते त्यांच्यासोबत मला माझ्या लहानपणापासून फॉरेस्ट डिपार्टमेंट सोबत माझा संपर्क आला आणि त्यानंतर भगवान साहेब जेव्हा चिखलदऱ्याला DFO होते त्यावेळेला त्यांनी मला बऱ्याच फॉरेस्टच्या कामामध्ये त्यांनी माझी मदत घेतली आणि आम्ही पण त्यांना सहकार्य केलं. त्यानंतर मग वाहने साहेब हे या ठिकाणी RFO असताना बऱ्याचशा ठिकाणी आपलं सामाजिक वनीकरणाच्या जंगलांचे सर्वे करणे, चेन सर्वे, कॉन्टूर सर्वे, कंपास सर्वे आणि त्याचे सगळ्यांचे नकाशे बनवण्याकरता पण अशा बऱ्याचशा कामामध्ये मी फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आपल्यासोबत सम्मिलित होतो आणि त्यामुळे अनेक आपले जे सहकारी आहेत त्यांच्यासोबत आमचा संबंध येतो आहे. चिखलदऱ्याला आमचा वन प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे त्या ठिकाणी तिथले बरेचसे प्रशिक्षण केंद्रामध्ये आम्ही काही दुसऱ्या आमच्या तिथल्या सामाजिक उपक्रमामध्ये भाग घेत होतो. या सगळ्यामुळे मी आपल्या ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंट सोबत या ठिकाणी जुळलेलो आहोत आणि या माध्यमातून बहाळे सरांनी आपल्या चिखलदरा वन परिक्षेत्रा अंतर्गत जे प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यासाठी आपण या ठिकाणी सुरुवात केली आणि आज आपण आता मुख्य वन संरक्षक प्रादेशिक वनवृत्त औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने वन प्रशिक्षण संस्था जालना यांनी आयोजित केलेल्या ह्या ऑनलाईन विशाखा समिती व्यक्तिमत्व विकास व ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळेमध्ये या ठिकाणी आपण हजर आहोत. त्या प्रकारे मी तसं व्यवसायाने जरी इंजिनियर म्हणून होतो तरी मी जवळपास सुरुवातीच्या 10 वर्ष मी सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून काम केलेलं आहे. त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे सर्वे करण्याचं पर्टिक्युलरली काम मी वन विभागामध्ये केलेलं आहे. त्यानंतर 15 वर्ष मी शासकीय कार्यालयामध्ये कामकाज केलं आणि त्या ठिकाणी 15 वर्षानंतर मग मी आता सध्या मागच्या ह्या 10 वर्षापासून मी इंजिनिअरिंग कॉलेजला हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून काम करतोय. तर या कार्यशाळेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मला अभिनंदन करायचं आहे की आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये जवळपास 250 पार्टिसिपंट्स यावेळेला सकाळच्या सेशनमध्ये हजर होते आणि आता सुद्धा 200 पार्टिसिपंट हजर आहेत. तर मला सगळ्यात पहिल्यांदा ह्या सगळ्या जेवढे या ठिकाणी कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी सर्व मंडळी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करायचं आहे की आपण किती सेन्सिटिव्हिजेशन आपण दाखवतो आहे की आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या आपल्या अधिकाऱ्यांच्या जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजे. हा उद्देश समोर ठेवून कोणताही विलंब न करता ताबडतोब अशा प्रकारच्या ह्या ऑनलाईन कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी आपण केलं आणि त्यामध्ये आपण सगळेजण प्रत्यक्षरित्या भाग घेत आहेत ही अतिशय अभिमानाची बाब आहे. वास्तविकता माझा जो शासकीय कार्यालयातला अनुभव आहे त्यामध्ये असं आहे की बाबा शासकीय कार्यालयामध्ये खरोखर या गोष्टींची कमतरता आहे की एक कर्मचारी म्हणून किंवा एक अधिकारी म्हणून आपल्याला पाहिजे तसं प्रशिक्षण आपल्याला वेळोवेळी मिळत नाही. शासनाच्या व्यवस्था आहेत परंतु प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या आपल्या कार्यकलापांमध्ये आपण इतकं व्यस्त असतो की आपल्या कार्यालयीन कामकाजा व्यतिरिक्त आपण दुसरं काही करायचा सहसा विचार करत नाही. आणि आज आता ह्या कोविड-19च्या या सगळ्या वेळेनंतर आता ही वेळ आलेली आहे की आता आपल्याला आपण स्वतःचा बद्दलचा विचार विनिमय करायला पाहिजे. माझं जीवन, माझे विचार, माझे सहकारी, माझं कार्यालय आणि नंतर माझी फॅमिली आणि मग माझा समाज या क्रमाने आता आपल्याला या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
आणि या सगळ्यासाठी आपण जे प्रशिक्षण या ठिकाणी घेतात त्यातलं याच्या अगोदरचं जे सत्र मॅडमनी या ठिकाणी आपल्याला घेतलं ते म्हणजे कम्युनिकेशन स्किल. आता या कम्युनिकेशन स्किल मध्ये जी काही महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की आपलं संवाद कौशल्य जर आपल्याला विकसित करायचं असेल किंवा प्रभावी संवाद कौशल्य आपल्यामध्ये जागवायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळे गुण आपल्यामध्ये आपल्याला भिनवावे लागतील. वेगवेगळ्या गुणांवर आपल्याला प्रत्यक्ष काम करावं लागेल. आणि हे जर आपल्याला काम करायचं असेल तर कुठले कुठले गुण आपण आपल्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये अभ्यास केला पाहिजे किंवा ते आपल्यामध्ये वाढवले पाहिजे किंवा त्याकरता आपण लक्ष दिलं पाहिजे किंवा ते आपण समजून घेतले पाहिजे. त्यातला एक महत्वाचा गुण तो म्हणजे आहे टीम मॅनेजमेंट आणि सोबतच टाइम मॅनेजमेंट. हे दोन्ही महत्वाच्या गोष्टी आज आपल्याला झालेल्या आहेत. आज आपण एका अतिशय वेगवान जगामध्ये राहतोय. सगळीकडे वेगाने सगळ्या गोष्टी बदलत आहेत आणि त्या वेगासोबत आपण आपला वेग जर कायम ठेवू नाही शकलो तर मग सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात. आपण या ठिकाणी जो विचार करतोय किंवा ताणतणाव निर्माण होण्याचं कारणच काय आहे की ज्या गोष्टी आपल्याला जशा वेळेवर जितक्या वेगाने पाहिजे आहेत तितक्या वेगाने त्या वेळेवर आपण त्या डिलिव्हर जर करू शकलो नाही तर मग त्या गोष्टीचा आपल्याला ताण येतो. आणि साहजिकच ताण आला की मग आपल्यामध्ये वेगळे जे आपल्यामध्ये जे काही काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर असे जे वेगळे गुण आहेत ते वेगळे भावनांचा उद्रेक झाल्यामुळे त्या गुणांची आपल्यामध्ये वाढ होते आणि त्यानुसार मग आपण दुसऱ्यांशी संवाद साधतो किंवा रिॲक्ट होतो. आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या भावनांनी प्रभावित होऊन आपण रिॲक्ट होतो नेमकं त्यावेळेला आपल्या संवादामध्ये काहीतरी अडचण निर्माण होते आणि मग आपण सांगितलेलं आपल्या वरिष्ठांना कळत नाही किंवा वरिष्ठांनी सांगितलेलं आपल्याला कळत नाही किंवा आपण सांगितलेलं आपल्या सहकाऱ्यांना कळत नाही किंवा आपण सांगितलेलं आपल्या समाजातील जनतेला कळत नाही. आणि मग त्यातून आपल्याला एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे सॅटिस्फॅक्शन जी गोष्ट आहे, समाधान जे आहे, आपण जे काही छोटं मोठं काम करतो कर्मचारी म्हणून, अधिकारी म्हणून किंवा घरामध्ये फॅमिलीचे मेंबर म्हणून किंवा कोणाचे वडील म्हणून किंवा कोणाचे मित्र म्हणून जे काही काम आपण करतो, मनुष्य हा समाजशील प्राणी असल्यामुळे आपण प्रत्येक क्रियेमध्ये आपण समाधान शोधत असतो. आपल्याला हे वाटते की बा मी हे केल्यानंतर मला समाधान मिळेल आणि निश्चितच हे समाधान मिळते. परंतु आपण समाजप्रिय प्राणी असल्यामुळे आपली अशी अपेक्षा असते की आपल्याला इतरांनी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, आपल्याला इतरांनी आपल्याला आपल्या कामाची वाखाणणी केली पाहिजे, इतरांनी आपल्याबद्दल चांगले शब्द बोलले पाहिजे. आणि या सगळ्या अपेक्षेमुळे मग ताणतणाव आणि आपल्या संवादामध्ये दुरावा निर्माण होतो. आपले रिलेशन्स मॅनेजमेंटमध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही आणि या सगळ्याचा निश्चितच परिणाम आपल्या कार्यालयीन कामकाजावर आणि सोबतच आपल्या सामाजिक जीवनावर पण होतो. आणि या सगळ्या गोष्टींनी अनेक समाजातले लोक असे या ठिकाणी ग्रस्त आहेत. परंतु मी या ठिकाणी असं म्हणेल की या सगळ्यातून जर वर निघायचं असेल तर सगळ्यात उत्कृष्ट आहे ते म्हणजे आपण स्वतःला ट्रेन केलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारच्या कार्यशाळा आपण वारंवार अटेंड केल्या पाहिजे किंवा आपण अधिकारी असू तर आपण अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले सहकारी, आपले कर्मचारी, आपले फॅमिली मेंबर अशा लोकांना अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला वर्षातून किमान 2दा तरी मिळेल याची जर आपण निश्चिती करू शकलो तर त्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टींची उकल करू शकतो. आपली ज्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दलची जे समज आहे की आपल्याला ताणतणाव कसा आपल्याला सारता येईल बाजूला, आपल्याला क्रोध, राग येण्यापासून आपल्याला कसं अवॉइड करता येईल, आपलं लोकांच्या सोबतचं जे वर्तन आहे ते चांगलं कसं वाटेल, कसं सुधारेल, आपले वरिष्ठ व्यक्ती आपल्याला अप्रिसिएशन कधी देतील, अशा गोष्टीसाठीच्या ज्या गोष्टी आहे याची आपण स्वतःबद्दलची उकल करू शकतो आणि स्वतःमध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता आहे हे आपण ओळखू शकतो. ह्या कमतरता जर आपल्याला लक्षात आल्या तर त्या कमतरता दूर करण्यासाठी निश्चितच आज अनेक असे युट्यूबवर व्हिडिओ आपल्याला मिळतील किंवा अनेक लायब्ररीमधून आपल्याला याबद्दलचे पुस्तकं वापरता येतील. आता आपण जे काही विषय या ठिकाणी विचार करतोय, व्यक्तिमत्व विकास आणि ताणतणाव व्यवस्थापन, याचे खूप सारे पुस्तकं असतील पण तसं आपल्याला कोणी पुस्तक वाचा म्हटलं तर वाचणार नाही. परंतु मला हे निश्चित माहित आहे की आज ही व्याख्यान मला 2 दिवसाची संपल्यानंतर काही लोक, बरेच जण कुठे पुस्तकाच्या दुकानात जर गेले तर तिथे किंवा आपल्या घरामध्ये लायब्ररीमधून आजूबाजूनी ताणतणाव व्यवस्थापन, व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, टाइम मॅनेजमेंट, टीम मॅनेजमेंट अशा प्रकारच्या गोष्टींची पुस्तके वाचायला सुरुवात करतील. आणि ही खूप मोठी अचिव्हमेंट राहणार आहे आपल्या सगळ्यांसाठी. आणि या सगळ्यांसाठी म्हणून आज आपण या ठिकाणी मी आपल्या समोर माझा विषय मांडतोय तो म्हणजे आपला पहिला विषय आजचा टीम वर्क. टीम वर्क मध्ये आपण जर लक्षात घेतलं तर
सुरुवातीला जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं त्या दुसऱ्या महायुद्धानंतर अशा प्रकारे सगळ्या देशांमध्ये वाताहत झाली आणि त्या वातामध्ये जो बलाढ्य देश होता अमेरिका, या अमेरिकेचं असं लक्षात आलं की इंडस्ट्रियल रिव्होल्युशन त्यांच्याकडे असल्यामुळे अमेरिकेमधले जे व्यापारी होते ते आपल्या सगळ्या माल जो आहे तो संपूर्ण जगभर विकण्यासाठी ते तयारीला होते. परंतु यामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर जशी जशी आपली प्रगती व्हायला लागली, जशी जशी आपली लोकसंख्या वाढायला लागली, तेव्हा अशा प्रकारच्या सगळ्या वेगवेगळ्या भौतिक सोयी सुविधांच्या ज्या यंत्रसामुग्री आणि इतर सगळ्या गोष्टींची जेव्हा डिमांड वाढायला लागली, तेव्हा मग काय झालं की ते डिमांड पूर्ण करण्यासाठी मग आपलं लक्ष गेलं की आपण त्या वस्तूंची क्वालिटी, यंत्रांची क्वालिटी किंवा या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला आपण विसरलो. आणि आपल्या कार्यालयीन कामकाजामध्ये हेच झालेलं आहे. जेव्हा आपल्याकडे जास्त डिमांड येते कामाची, तेव्हा मग आपण ते काम कसं तरी वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या मागे लागतो आणि मग त्या कामाची जी गुणवत्ता आहे आपल्याकडून होणारी ती आपली खालावत जाते. आणि नेमकं हीच खालावत जाणारी गुणवत्ता जी आहे ही आपल्याला समाधान देत नाही. जे आपण काम केलं त्या कामाचं आपल्याला समाधान मिळत नाही, कारण की ते काम आपण जसं तसं पूर्ण केलेलं असते. आणि नेमकं हे समाधान जेव्हा आपल्यापासून दूर जाते तेव्हा मग आपल्यामध्ये ताणतणाव निर्माण होतो, आपल्याला राग येतो कोणाचा, आपल्याला कोणाबद्दल चांगलं वाटत नाही, कोणी आपल्याशी चांगलं बोलत नाही, किंवा आपण वेगळ्या लोकांना या कामासाठी दोष देतो किंवा आपण त्यांच्याकडून ज्या अपेक्षा ठेवतो त्या अपेक्षा आपल्याकडे पूर्ण होत नाही. आणि नेमकं हीच गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मग त्यावेळेला अमेरिकेच्या ज्या व्यापाऱ्यांनी काय लक्षात घेतलं की बा चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट कोणाचे आहे मार्केटमध्ये, आणि मग त्यांच्या लक्षात आलं की बा हे चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट जपान बनवते. आजही तुम्हाला जर विचारलं तर सगळ्यात चांगली गुणवत्तेची क्वालिटीचे तंत्रज्ञान कोणाचं असेल तर तुम्ही एकच उत्तर देणार, जपान. त्याचं कारण काय आहे, तर जेव्हा याच्याकडे आपण लक्ष दिलं की बा अशा प्रकारचं कुठलं कारण आहे की जपानमध्ये डिमांड पूर्ण केली जाते परंतु क्वालिटी तेवढीच कायम ठेवली जाते. म्हणजे जे अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा तीच क्वालिटी कायम ठेवून आपल्याला डिमांड पूर्ण करता येते. आणि यासाठी मग जपानमध्ये काय काय गोष्टी केल्या जातात याच्याकडे लक्ष जर दिलं गेलं तर मग तिथे आपल्याला लक्षात आलं की जपानी लोक सगळ्यात महत्वाचं त्यांचं जे काम आहे ते म्हणजे जपानी लोक हे टीम मध्ये काम करतात. जपानी लोकांचं टीम वर्क हे जबरदस्त आहे. त्या ठिकाणी जर तुम्हाला माहिती असेल की जपान राष्ट्रामधल्या अनेक साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी टीमच्या एका एका मेंबरचं महत्व ओळखून केल्या जातात. आणि त्यामुळे प्रत्येकाचा वेळ हा महत्वाचा आहे, प्रत्येकाचे श्रम हे महत्वाचे आहे आणि प्रत्येकाचं योगदान हे महत्वाचं आहे. त्याला जर किंमत दिली तर आपण चांगली गुणवत्ता निर्माण करू शकतो. आणि यामुळे मग जपानमधून 2 संकल्पना निर्माण आल्या. त्यातली पहिली संकल्पना म्हणजे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन. आता संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन हे आपण एकदम काही आणू शकणार नाही, परंतु त्याची जर सुरुवात आपल्याला लहान स्तरावरून करायची असेल तर मग सगळ्यात चांगलं आहे की आपण आपल्या छोट्या छोट्या गटांमध्ये आपली गुणवत्ता सुधारू शकतो. मग सगळ्यात छोटा गट म्हणजे कुठला, तर मग आपल्या सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या घरामध्ये जे काही कामाची क्वालिटी आहे, गुणवत्ता आहे, आपल्या सगळ्या एकामेकाबद्दलची रिलेशनशिप, आपल्या एकामेकांबद्दलचा अहंकार, आपल्या एकामेकाबद्दलचे रिलेशन, यामध्ये आपण गुणवत्ता आणू शकतो का, यामध्ये आपण चांगलं प्रभावी संवाद निर्माण करू शकतो का, हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग असा आपला एक दुसरा गट असेल जो म्हणजे आपल्या कार्यालयातील जे आपले सहकारी आहेत, आपल्या समकक्ष असलेल्या कर्मचाऱ्यांचा एक गट. तर तो एक दुसरा गट असेल की ज्या गटामध्ये तुम्ही पहिल्यांदा तुमची एकामेकासोबतची गुणवत्ता, एकामेकासोबतचं सहकार्य याचा विचार तुम्ही करू शकता. आणि मग तिसरा गट असेल जो म्हणजे तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा किंवा तुमच्या इतर जे काही तुमच्या समाजातील तुम्हाला ज्या व्यक्तींशी तुम्हाला डील करावं लागते किंवा जनतेसोबतचा. तर असे छोटे छोटे क्वालिटी सर्कलवर आपण लक्ष द्यायला पाहिजे. हे आपल्याला जपानकडून मिळालेलं सूत्र आहे. पहिल्यांदा एका छोट्याशा गटामध्ये आपण काम करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये जर आपण गुणवत्ता सुधार, रिलेशनशिप मॅनेजमेंट याचा जर आपण विचार केला, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हे जर आपण आणण्याचा प्रयत्न केला तर मग त्या ठिकाणी आपण आपल्या छोट्या छोट्या गटामध्येच एकामेकाला चांगल्या त्यांच्याबद्दल बोलू शकतो, त्यांना एकामेकाला सहकार्य करू शकतो, त्यांनी केलेल्या कामाचं त्यांच्याबद्दल आपण त्याचा गुणगौरव करू शकतो. आणि यातून आपल्याला आपल्या अशामध्ये जे आवश्यक असलेले जे गुण आहेत, जे गुण आपल्याला आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी, आपल्या कार्यालयीन कामकाजामध्ये प्रभावीपणा आणण्यासाठी किंवा आपलं संवाद कौशल्य दुरुस्त करण्यासाठी किंवा आपलं टीम मॅनेजमेंटची शक्ती वाढवण्यासाठी, यासाठी आपल्याला ह्या गोष्टी हळूहळू कामात येतील. आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला आज या ठिकाणी टीम मॅनेजमेंटच्या काही महत्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे
की जर आपण अशा प्रकारे आपल्या कामाची गुणवत्ता जर वाढवली तर आपल्या चुका कमी होतात. आपला जर उद्देश असेल की मला जे काही काम करायचं आहे, मग ते एखादी फाईल तयार करणे असो किंवा एखाद्या गोष्टीला सोडवायचं असो किंवा एखादी माहिती मिळवायची असो किंवा एखादी मीटिंग घ्यायची असो किंवा एखादी माहिती संकलित करून वर पाठवायची असो, या ठिकाणी आपल्या मनामध्ये जर एक भूमिका असली की मला माझं काम गुणवत्तेने करायचं आहे, तर ही गुणवत्ता तुमच्यामध्ये चुका कमी करते. आणि नेमकं अशा चुका जर तुमच्या कमी झाल्या तर चुका कमी झाल्यामुळे तुमच्या कामाचा प्रभाव हा दुसऱ्यावर पडतो. कारण दुसरा जेव्हा तुमचं काम पाहतो तेव्हा त्याला वाटते की अरे वा, नाही यांनी चांगलं काम केलेलं आहे, आणि मग तो आपल्यासोबत एक चांगले नातेसंबंध बनवण्याचा प्रयत्न करतो. आणि नेमकं इथूनच आपल्याला टीम मॅनेजमेंटला सुरुवात करता येते. सर्वात पहिल्यांदा दोन व्यक्तीमध्ये संवाद आपल्याला चांगला करायचा आहे, रिलेशनशिप आपल्याला नातेसंबंध सुधारायचे आहे दोन व्यक्तीमध्ये एकमेकाचा सहचार्य आपल्याला कोऑपरेशन वाढवायचं आहे. आणि मग असे दोन व्यक्ती आपल्यासोबत आणखीन दोन वेळी जोडू शकतात आणि असं करून आपल्या पूर्ण कार्यालयातील आपण एक चांगल्या प्रकारचा एक आपल्या कार्यालयाचा एक संघ निर्माण करू शकतो किंवा आपली टीम निर्माण करू शकतो. मग आता आपली जी टीम आहे ही चांगल्या प्रकारे काम करत आहे की नाही करत, हे आपल्याला ठरवावं लागेल. आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला आपल्या कामाचंच गुणवत्ता आपल्याला तपासता आली पाहिजे. आपल्याला आपल्या कामाची गुणवत्ता तपासता आली पाहिजे. आणि हे जर आपण एखाद्या कार्यालयामध्ये होत असेल की एखाद्या कार्यालयामध्ये दर वर्षातून एक मीटिंग घेऊन आपण जर आपल्या कामाची गुणवत्ता किंवा आपल्या कार्यालयाचं समाजावर पडणारा इम्पॅक्ट किंवा आपल्या कार्यालयातर्फे दिल्या जाणाऱ्या ज्या सेवा सुविधा आहे जनतेला किंवा आपल्या कार्यालयाकडून वरिष्ठ कार्यालयाला दिल्या जाणारी जी काही माहिती किंवा जे काही कामाची बांधिलकी जबाबदारी पूर्ण करून द्यायची आहे, याबद्दलच्या गोष्टी आपण खरोखर वर्षभरामध्ये आपण किती प्रामाणिकपणे किती चांगल्या उत्तम पद्धतीने करू शकलो, याचा जर उहापोह जर तुम्ही करू शकत असाल तर तुमच्या कार्यालयामध्ये तुम्ही एक चांगली टीम बिल्ड करू शकता. आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला टीम मॅनेजमेंट म्हणजे काय, आपल्या टीमला कसं आपल्याला गुणवत्तापूर्वक घडवता येईल, टीम कशी उभारता येईल, आपल्यामध्ये टीम मॅनेजमेंटसाठी किंवा टीमचा मेंबर बनण्यासाठीचे गुण आपल्याला कसे जागवता येतील, याबद्दलच्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील. आणि हे आपल्याला जर चर्चा करायचं असेल तर आपल्या समोर आता या ठिकाणी एक प्रश्न येतो आहे, त्या प्रश्नाला आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आणि त्या माध्यमातून आपण या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी घेऊया. आणि तो प्रश्न तुमच्या या ठिकाणी स्क्रीनवर दिसेल. त्या प्रश्नाला तुम्हाला पहिल्यांदा उत्तर द्यायचं आहे आणि तिथून मग आपण या ठिकाणी पुढे जाऊ. मला वाटते पोल आपल्या समोर पोल साठी प्रश्न मी आपल्या समोर टाकतोय आणि तो प्रश्न आल्यावर मग आपण या ठिकाणी सेशनला पुढे सुरुवात करू. मला तुम्हाला या ठिकाणी 2 प्रश्न विचारायचे आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे मला आपल्या सगळ्यांकडून अपेक्षित आहेत. ती उत्तरे मला आपण या ठिकाणी द्यावीत. म्हणजे मग मला वाटते पोल या ठिकाणी प्रश्न आपल्या समोर आलेत का? सर लॉन्च करू का पोल? लॉन्च आपल्याकडे पोल येतोय का पहा तुमच्याकडे? सर नाही, लॉन्च करावं लागेल. लॉन्च पोलिंग लॉन्च केला मी, परंतु तिकडे ओपन होत नाही तो. मी एकदा करून बघतो. सर झाला वाटतं, इन प्रोग्रेस. सर झाला लॉन्च. ऑलमोस्ट 13, 15, 29, 33. सर्व प्रशिक्षणार्थ्यांना एक पोल आता या ठिकाणी आपण हे केलेला आहे. यापूर्वी आपण टीम मॅनेजमेंट या विषयावर प्रेझेंटेशन ऐकले किंवा पाहिले आहे काय? त्यात आपल्याला फक्त हो किंवा नाही इतकंच रिप्लाय करायचंय. आतापर्यंत 60-65 लोकांनी या पोलमध्ये सहभाग घेतलेला आहे.
मला वाटते पहिला पोल झाला सर. हो सर, चालू आहे. 122 लोकांनी सहभाग घेतलेला आहे. 125. एक रिक्वेस्ट होती, एक प्रशिक्षणार्थी आहे शकील अहमद खान. शकील अहमद खान सर, आपण थोडस व्यवस्थित उठून बसाल अशी आपणास विनंती आहे. सर 61% लोकांनी केलंय वोटिंग. एक मिनिट, मला या ठिकाणी ते दिसत नाही आहे, परंतु आपण या ठिकाणी त्याला हे करूया. सर मी सांगू का? नाही, पोल आपण डिस्प्ले करू शकता पुढचा. स्क्रीनशॉट घ्यावी लागेल मग याची. हा ठीक आहे, मला वाटते पोल आपण नंतर घेऊ. सर मी या व्हॉट्सअपवर ठिकाणी- पाठवले तुम्हाला, चेक करायला वाटलं तर. सर 143 लोकांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्यातल्या 57 लोकांनी ना होय म्हणलेला आहे आणि 86 लोकांनी ऐकलं नाही असं म्हणलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी आपण पोल नंतर घेऊया, कारण की आता आपला त्यामध्ये वेळ बराच चालला आहे. माझ्याकडे एक टेक्निकल अडचण आली की तो पोल मला दिसत नाही आहे. काय अडचण आली मला नाही समजलाय, परंतु ठीक आहे. सर व्हॉट्सअप केले मी तुम्हाला. यस यस. तर मला या ठिकाणी हे जाणून घ्यायचं होतं की बा आपल्या लोकांना या टीम मॅनेजमेंट बद्दल किती माहिती आहे. तर आपण पहिल्यांदा या प्रेझेंटेशनला पुढे सुरू ठेवूया. तर आपल्याला टीम वर्क म्हणजे काय ही जर व्याख्या आपल्याला लक्षात घ्यायची असेल तर एक साथ काम करने और एक सामान्य लक्ष्य को प्राप्त करने के लिए संसाधन और कौशल्य को एक साथ उपयोग करने वाले व्यक्तियों का एक समूह की प्रक्रिया. आता या ठिकाणी दोन महत्वाच्या गोष्टी आहे की आपल्याकडे उपलब्ध असलेले सगळे संसाधन आणि आपल्याकडे उपलब्ध असलेलं कौशल्य हे कोणत्या तरी एका विशिष्ट उद्देशाने वापरायचं आहे. त्यामुळे टीम वर्क मध्ये काम करत असताना आपलं लक्षात घ्यायचं आहे की माझं म्हणून याच्यामध्ये काही नाही आहे, तर आपलं म्हणून आहे. आपल्याला जो उद्देश पूर्ण करायचा आहे त्या उद्देश पूर्तीसाठी मला काम करायचं आहे. त्यामुळे काही गोष्टी माझ्या मनासारख्या होत नसतील तरी मला काही अडचण नसायला पाहिजे, काही अपेक्षा माझ्या पूर्ण नसतील तरी मला चालेल, परंतु आमच्या पूर्ण टीमचं एक लक्ष पूर्ण होत आहे. त्या टीम मध्ये या भूमिकेने जेव्हा आपण एकत्र काम करतो तेव्हा त्याला आपण खऱ्या अर्थाने टीम वर्क म्हणू शकतो. आणि म्हणून जेव्हा आपल्याला टीम मॅनेजमेंटचा जर विचार करायचा असेल तर आपण लक्ष दिलं पाहिजे की आपल्याला टीम म्हणजे जे आहे त्याचे खरे फायदे आपल्याला मिळतात का. आता हे टीम मॅनेजमेंट का बरं महत्वाचं आहे की मागच्या वेळेला मॅडमनी जसं सांगितलं कम्युनिकेशन स्किल मध्ये पण आपल्याला याची आवश्यकता आहे. तर मी त्या दिवशी पण तुम्हाला हे सांगितलं होतं की आपल्याला एखादी दहीहंडी फोडायची असेल म्हणजे आपल्याला एक अति उच्च एक ध्येय आपल्याला गाठायचं आहे, म्हणजे ती दहीहंडी आपल्याला समजा फोडायची आहे. ती दहीहंडी फोडणारा हा एकच व्यक्ती असतो, ते म्हणजे आपल्या कार्यालयामध्ये एखादं उद्दिष्ट गाठायचं असेल तर आपल्या कार्यालयाचे जे वरिष्ठ अधिकारी प्रमुख जे आहेत ते हे उद्दिष्ट आपलं पूर्ण करायचं असेल त्यांना ही जबाबदारी आलेली असते वरिष्ठ दुसऱ्या कार्यालयाकडून किंवा जनतेकडून किंवा जी आवश्यकता असेल त्यानुसार. आणि त्यानुसार मग आपल्याला त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहकारी म्हणून काम करायचं असेल. आता याकरता सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या कार्यालयामध्ये समजा 10 कर्मचारी असतील तर जेव्हा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जे काम आहे ते जर आपण पूर्ण करू शकत नसू तर आपल्या पूर्ण कार्यालयाचं नाव त्याच्यामुळे खराब होत असते, हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून टीम मध्ये जर एखाद्या कोणी जरी काम खराब केलं तरी पूर्ण त्या कार्यालयाचं काम किंवा त्या कार्यालयाचं जे काही सर्कल असेल किंवा जो रिजन असेल किंवा डिव्हिजन असेल त्या डिव्हिजन बद्दल कोणी पण बोलताना बोलते, व्यक्ती म्हणून कोणी बोलत नाही त्या ठिकाणी. आणि हीच गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जर आपल्याला अशा प्रकारची दहीहंडी फोडायची असेल तर त्या एका व्यक्तीला सपोर्ट करणारे खाली 3 दुसरे लोक असतात, त्या 3 लोकांना सपोर्ट करणारे आणखीन दुसरे 6 असतात, असं 6च्या खाली आणखीन 12 असतात, 12च्या खाली आणखीन, आणि अशा प्रकारे खालून संपूर्ण प्रत्येकाने आपला थोडा ना थोडा खारीचा वाट्याचा आधार त्या पूर्ण ध्येय गाठण्यासाठी लावलेला असतो. आणि जेव्हा असं प्रत्येकाने आपला आधार जर दिला तरच तुमची दहीहंडी फुटू शकते, आपण संपूर्ण ते दहीहंडीचं जे काही स्पर्धा असेल ती जिंकू शकतो. अशाच प्रकारे आपल्या कार्यालयामध्ये पण आहे. आपल्या कार्यालयाकडे जेव्हा एखादं टाइम बाउंड काम येते ते आपल्याला उद्दिष्टपूर्ती एकत्र करायची असते. त्यामुळे जर आपण आपले वैयक्तिक हवे दावे काढण्यामध्ये जर आपला वेळ वाया घालवला किंवा एकामेकावरती कामाला लोटालोटी करायचा प्रयत्न केला
किंवा बा मी या अधिकारी पटत नाही बा म्हणून आपण त्यांच्याशी वादावादी करत बसलो किंवा आपण सुटी टाकून पळून गेलो, तर अशामुळे तुम्ही एक लक्षात घ्या की हे तुमचं स्वतःचं नुकसान आहे. कारण की ते संपूर्ण टीमचं नुकसान असते, त्या कार्यालयाचं नुकसान असते. आणि ह्याच गोष्टी आपल्याला लक्षात जर आपण घेतल्या तर ह्या दही अंडीमध्ये जेव्हा तो वरचा व्यक्ती पूर्ण उंचीवर पोहोचलेला आहे आणि आता एका क्षणामध्ये तो दही अंडी फोडणार आहे, त्यावेळेला जरी खालच्या एखाद्या यांनी जर गडबड केली आणि आपला आधार जर काढून घेतला तर पूर्ण दही अंडी फोडण्यापासून तो पूर्ण संघ हरू शकतो. आणि इतकी प्रचंड वाताहत होऊ शकते. ही वाताहत होते आहे, परंतु हे जर आपल्या लक्षात आलं नाही की आपल्या कार्यालयातील आपल्या छोट्या छोट्या काहीतरी चुकीच्या गोष्टी केल्यामुळे आपल्या कार्यालयाचं काम खराब होते, त्यामुळे आपल्या कार्यालयामध्ये वातावरण चांगलं राहत नाही, त्यामुळे आपल्या कार्यालयामधील लोकांबद्दलचं रिलेशनशिप मॅनेजमेंट आपण चांगलं ठेवू शकत नाही, त्यामुळे आपल्या कामाचा प्रभावीपणाचा असर आपल्यावर ताणतणावामुळे येऊन राहिलेला आहे आणि याचा परिणाम माझ्यावर पण होऊन राहिलेला आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की टीम मध्ये किंवा कार्यालयामध्ये प्रत्येक एकूण एक व्यक्ती क्लास 4 कर्मचाऱ्यापासून क्लास 3, क्लास 2 आणि क्लास 1 प्रत्येक कर्मचाऱ्याचा छोटा जरी सहभाग असेल तरी तो हा महत्वाचा असतो. आणि हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर टीम मॅनेजमेंटच्या काही गोष्टीवर आपण व्यक्तिमत्व विकासामध्ये काम केलं पाहिजे. आपल्याला हे माहिती असेल की बा ही एक अशी केरळमध्ये मोठ्या प्रकारची रेस होते, अशा प्रकारच्या बोटी आपल्याला चालवून आपल्याला जिंकायचं असते. लक्षात घ्या की अशा प्रकारच्या बोटीमध्ये संपूर्ण बोट ही एकदम पातळ अशी आकाराची आहे, त्याच्यावर खूप काही प्रत्येकाला बसण्यासाठी खूप मोठी जागा आहे असं नाही आहे. आणि ती बोट संपूर्णपणे समुद्रामध्ये आहे आणि ती बोट पाण्यामध्ये केव्हाही बुडू शकते. आणि अशा बोटीवर बसून पहा तुम्ही किती कॉन्फिडन्स मध्ये काही लोक उभे आहेत, काही लोक एकामेकाला सूचना करतायत आणि काही लोक आपल्या नावेला वल्लवण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यांना माहिती आहे की माझ्याकडून जरी थोडीशी चुकी झाली तर संपूर्णपणे ही नाव पण पाण्यामध्ये बुडू शकते किंवा पाण्यामध्ये नाही बुडली तर कमीत कमी आम्ही ही स्पर्धा जिंकू शकणार नाही. आणि आज आपल्या सर्व शासकीय कार्यालयामध्ये अशीच परिस्थिती आहे. आपण एका अशा नावेवर बसलो आहोत आणि ही नाव किंवा हा जगन्नाथाचा रथ हा आपल्याला हाकायचा आहे आणि ही हाकण्याची जबाबदारी सारथी म्हणून आपल्या अधिकाऱ्यांवर दिलेली असते. आणि त्यामुळे अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्यांना संघ भावनेतून काम करणे, मदत करून काम करणे ही प्रत्येक कर्मचारी जबाबदारी आहे. त्या ठिकाणी मग मला पटत नाही बा, माझ्या विचाराशी जुळत नाही बा, माझं ऐकत नाही बा म्हणून मी काम करणार नाही असा भाग नसतो. कारण की आपण सगळे एकाच नावेमध्ये बसले असतो. त्या नावेमधल्या कोणाला एकाला तरी इजा झाली आणि त्यांनी आपलं काम बंद केलं तर ती नाव पुढे जाण्यापासून तुमचा वेग कमी होतो. म्हणजे पर्यायाने तुमचं सगळ्यांचं एकत्र नुकसान आहे, तुम्ही ती स्पर्धा जिंकणार नाही. आणि नेमकं आपल्या जीवनामध्ये सुद्धा हेच असतं. आपलं जीवन सुद्धा एक प्रकारचा रथ आहे. हा रथ सगळ्यात पहिल्यांदा पती पत्नींनी चालवायचा आहे आणि या रथाला मग सोबत जे बाकी समाजाच्या वेगळ्या घटकांची आपल्याला मदत मिळते. या घटकामध्ये जर संघभावना नसेल तर ती फॅमिली जास्त पुढे जाऊ शकत नाही. आणि जर एकामेकाला मदत करणारी फॅमिली असेल तर ती पुढे जाऊ शकते. आणि यामुळे आपल्याला महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की टीम मॅनेजमेंट हे प्रत्येक क्षणोक्षणी जीवनाच्या अंगामध्ये सुद्धा आणि कार्यालयीन कामकाजामध्ये सुद्धा अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आता जेव्हा आपण टीम मॅनेजमेंटचा अर्थ आपण असा लावतो की बा टुगेदर एव्हरीवन अचीव्ह मोर, टीम मध्ये जर आपण काम केलं तर त्याचा फायदा हा संघातील प्रत्येकाला होतो. फक्त यामध्ये असं असते की थोडासा वेळ लागतो, कधी कधी आपल्याला त्या जिंकण्यासाठी आपल्याला वेळ लागतो. परंतु त्याचा आपण अर्थ असा काढू शकतो की टोटल एफर्ट्स फॉर ऑल मेंबर. हे लक्षात घ्या की टीम मध्ये आपण जे काम करून आलो आहे ते काम कोणा एकासाठी नसून हे सगळ्यांसाठी होणारं काम आहे. नेमकं हीच भावना आपल्या मनामध्ये आज शासकीय कर्मचारी म्हणून काम करताना जागवण्याची आहे. ही जर भावना तुम्ही आपल्यामध्ये जागवू शकले तर तुम्हाला कार्यालयामध्ये अनेकदा कोणत्याच कामाचा त्राण तुम्हाला येणार नाही, ताण येणार नाही, तणाव येणार नाही किंवा तुम्हाला तुमचे संबंध इतरांसोबत दुरुस्त करण्यासाठी, तुमचा संवाद चांगला करण्यासाठी, तुमचे नातेसंबंध सुधारण्यासाठी ही गोष्ट तुम्हाला मोलाची ठरणार आहे. त्यामुळे मी प्रत्येकाला कशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सहकार्य करू शकतो किंवा मी माझ्या कामामध्ये इतरांचं सहकार्य कसं घेऊ शकतो हा दृष्टिकोन मनात ठेवून जर आपण कार्यालयीन कामकाजामध्ये आपलं वर्तन जर ठेवलं तर निश्चितच त्यातून आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचा फायदा होतो. त्यामुळे अशा प्रकारची टीम जर आपल्याला बनवायची असेल तर सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा आपल्याला आपल्या पूर्ण टीमचं किंवा आपल्या कार्यालयाचा काय उद्देश आहे हे पहिल्यांदा निश्चित असणं जरुरी आहे. त्यामुळे प्रायव्हेट कॉर्पोरेट ऑफिसेस मध्ये आपले गोल आणि विजन आणि मिशन हे पक्क लिहिलेलं असते.
त्यामुळे तुम्हाला असं वाटते की आपल्या कार्यालयामध्ये जर आपल्याला टीमवर्क घडून आणायचा, चांगल्या प्रकारे संघभावना निर्माण करायची लोकांमध्ये, तर कार्यालयामध्ये पहिले आपल्या कार्यालयाचं विजन आणि मिशन काय असेल ते लिहून ठेवा. ते प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आपल्याला दिसलं पाहिजे किंवा आपल्या कार्यालयाची एक टीम आहे आणि ह्या टीमचं हे ध्येय आहे आणि ह्या ध्येयासाठी मी जागृत आहे आणि मी संपूर्ण सहकार्यपूर्ण टीम मेंबर म्हणून या ठिकाणी काम करणार आहे. हे गोल पहिल्यांदा हा स्पष्ट असला पाहिजे, आपलं ध्येय पहिल्यांदा निश्चित असलं पाहिजे. हे ध्येय असल्यानंतर मग जसं आपण अगोदरच्या सेशनमध्ये लक्षात घेतलो की आपला जो संवाद आहे हा संवाद हा स्पष्ट, प्रामाणिक, आदरपूर्वक इतरांसोबत व्यवस्थितपणे संवाद साधता आला पाहिजे, या पद्धतीचा असला पाहिजे. स्पष्ट, प्रामाणिक आणि आदरपूर्वक ह्या 3 गोष्टी जर आपल्या संवादामध्ये जर असल्या तरच आपण एखाद्या टीम मध्ये काम करू शकतो. अर्थातच यावर आपल्याला प्रत्येकाला काम करावं लागणार आहे. आता या टीम मध्ये जर आपल्याला असं वाटते किंवा ह्या आपलं उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे किंवा आपली टीम जिंकायला पाहिजे किंवा आपलं काम चांगलं व्हायला पाहिजे, तर तुम्हाला 2 गोष्टीची आवश्यकता पडणार आहे. ते म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन, सृजनशीलता आणि जुगाड. काम पूर्ण करण्यासाठी आपण काय जुगाड करू शकतो हा जर तुम्ही वापरला तर तुम्ही कोणतंही काम थोडं लवकर चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकता. आणि सृजनशीलता जर तुम्ही तुमच्या कामामध्ये आणली तर तुम्हाला त्या कामापासून चांगलं समाधान मिळते ते काम पूर्ण झाल्यावर. तर टीम मध्ये काम करण्यासाठी हे गुण आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला योग्य वेळेवर योग्य निर्णय घेता आला पाहिजे. म्हणजे टीम मॅनेजमेंटसाठी आपल्याला निर्णय घेण्याचं, डिसिजन मेकिंग, निर्णय क्षमता ही सुद्धा आपल्या विकसित करायला पाहिजे. एकदा आपला निर्णय चुकला तर चालते, परंतु आपल्या निर्णयामुळे जर एखादा काम पेंडिंग राहत असेल तर ते काही कामाची गोष्ट नाही. म्हणून तुम्ही हो किंवा नाही, जर तुम्ही निर्णय योग्य घेतला तुम्ही जिंकाल, तुमचं काम पूर्ण होईल. जर तुम्ही निर्णय चुकीचा घेतला तर तुम्हाला शिकायला भेटेल की अशा प्रकारचा चुकीचा निर्णय घेतल्यामुळे आपल्याला काय तोटा झाला आणि पुढच्या वेळेला तुम्ही ते चूक करणार नाही. तर या पद्धतीने आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे. या सगळ्या कामासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की मी या ठिकाणी आता ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगतोय ह्या गोष्टी माझ्या अंगी किती आहेत किंवा ह्या गोष्टी माझ्या अंगी मी किती आणू शकतो. आणि हे जर करायचं असेल तर मग टीम मॅनेजमेंटचे थोडक्यात आपण काही मुद्दे लक्षात घेऊया की सगळ्यात पहिल्यांदा तर कम्युनिकेशन म्हणजे संवाद कौशल्य टीम मध्ये तुम्हाला विकसित करायला पाहिजे. दुसरं म्हणजे प्रेरणा, मोटिवेशन. हे टीमच्या लीडरचं काम असते की टीम लीडर मध्ये प्रत्येकामध्ये प्रेरणा निर्माण होईल काम करण्याची, तो पुढाकाराने काम करेल. यासाठी त्यांनी आपल्याला प्रेरणा दिली पाहिजे, काहीतरी कामाचं मोटिवेशन असलं पाहिजे. तर आपल्याला अशा प्रकारच्या खूप छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी करता येऊ शकतील. किंवा ते काम पूर्ण झाल्यानंतर फीडबॅक किंवा त्या कामामध्ये काय काय अडचणी आला किंवा कोणाला काही काही अडचणी झाल्या, त्या अडचणी आपल्याला पुढच्या वेळेला येणार नाहीत, त्यासाठी आपण काही करू शकतो का, असा फीडबॅक आपण आपल्या अधिकाऱ्यांना देऊ शकतो. त्यानंतर टीमचे जे लीडर असतील त्यांनी जर कामामध्ये ट्रान्सपरन्सी आणली तर आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना काय असते की नाही वाचला, सगळं स्पष्ट आहे, सगळे एकामेकाशी काम करतायत. आणि जितकी जास्त ट्रान्सपरन्सी असेल तितकं चांगलं टीमवर्क आपल्याकडून घडून येते. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाने आपला स्वतःचा वैयक्तिक विचार करायचा, कोण काय करते याचा विचार करण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःकडे जर लक्ष दिलं किंवा मी माझ्या कामामध्ये स्पष्टता ठेवणार, मी माझ्या बोलण्यामध्ये स्पष्टता ठेवणार, मी माझ्या विचारामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवणार, एवढं जरी आपण केलं तरी आपल्याला आपली टीम मॅनेजमेंटचं काम जे आहे ते आपण पुढे वाढवू शकतो. तर त्यानंतर टीमच्या कामामध्ये डेलिगेशन ऑफ पॉवर. एखाद्या कार्यालयीन कामकाजामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की वेगळ्या कामाची वाटणी आपल्याला वेगळ्या करून द्यायला पाहिजे. याचे कोणते कोणते टूल्स आहे मी तुम्हाला हे सांगणार आहे पुढे आपल्याला. तर अशा प्रकारच्या टूल्सवर आपल्याला काय काय काम करता येईल हे आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याला निश्चितच आपलं टीमवर्क आपल्याला करता येईल. आणि अशा प्रकारची लवचिकता सुद्धा आपल्याला या टीमवर्क मध्ये ठेवता आली पाहिजे. लवचिकता म्हणजे काय, तर आपल्याला एखादं काम एखाद्या अकाउंटंटला दिलेलं आहे आणि एखाद्या वेळेला अकाउंटंट जर नसेल तर मग ते काम दुसऱ्याला करता येऊ शकते का. तर आपल्या कार्यालयामध्ये असा कुठला दुसरा व्यक्ती आहे की जो एकामेकाचं काम मदत करू शकतो, की एक कर्मचारी नसेल तर त्याचं काम दुसऱ्याला आपल्याला करून घेता येऊ शकते का. किंवा आपण स्वतःचा विचार करायचा किंवा मी जर सुट्टीवर गेलो तर माझं काम दुसरा कोणी करू शकेल, माझा सहकारी कोणता असेल, त्या सहकार्याची ओळख करून ठेवणे किंवा त्याला आपण सांगणे की बाबा तुझं सुट्टीवर गेला तर तुझं काम मी करून घेईल, माझं काम तू करशील का. अशा प्रकारचा संवाद हे सुद्धा टीम मॅनेजमेंटसाठी आपल्याला आवश्यक आहे. म्हणून फ्लेक्झिबिलिटी हा सुद्धा एका टीमचा गुण आहे. आणि त्याच प्रकारे मग दुसरं आहे रिवॉर्ड. टीम मध्ये काम करत असताना आपल्याला टीमचं काम पूर्ण झाल्यानंतर
ही टीम लिडरची जबाबदारी असते किंवा त्या कार्यालयीन लीडरची जबाबदारी असते की ते काम एखादं टास्क व्यवस्थितरित्या पार पाडल्यानंतर आपली एक छोटीशी इन्फॉर्मल मिटिंग घेऊन प्रत्येकाला आपण टाळ्या वाजून प्रत्येकाच्या कामाचं आपण प्रोत्साहन किंवा गुणगान केलं पाहिजे की बा यांनी चांगलं केलं, यांनी केलं, यांनी पटकन वेळेवर असं केलं म्हणून असं झालं बा. तर अशा प्रकारची रिवॉर्ड देण्याची सिस्टीम सुद्धा आपण जर आपल्या कामामध्ये विकसित केली तर यातून आपण संघ भावना आपल्यामध्ये विकसित करू शकतो. आणि निश्चितच आपल्यामध्ये संवाद कौशल्य, एकामेकाला प्रेरणा देण्याची क्षमता, एकामेकाबद्दलचे फीडबॅक ऐकून घेण्याची क्षमता, आपल्या कामामध्ये ट्रान्सपरन्सी, स्पष्टता किंवा कामाचं वाटप करणे, डेलिगेशन ऑफ पॉवर किंवा लवचिकता आपल्या कामामध्ये आणणे किंवा एकामेकाला कामासाठी अप्रिशिएट करणे, हे जर आपल्याला गुण जागवायचे असतील तर निश्चितपणे यासाठी स्वतःला ट्रेन करावं लागेल. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या ज्या कार्यशाळा आहेत, या कार्यशाळांची आवश्यकता वेगवेगळ्या कार्यालयामध्ये किंवा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये असते. आता हे जर करायचं असेल तर आपल्याला काय काय गोष्टी केल्या पाहिजे थोडक्यामध्ये जाऊ आपण. आता यावर जास्त आपण चर्चा करणार नाही. तर इसेन्शियल ऑफ टीम मॅनेजमेंट क्वालिटी काय आहे? तर पहिलं आहे लिसन फर्स्ट टॉक लेटर. दुसऱ्यांना ऐकून घेण्याची क्षमता आपल्याला वाढवली पाहिजे, तर आपण टीम मध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतो. दुसरा मुद्दा, डेव्हलप द लिडरशिप स्किल. जबाबदारी घेण्याचं गुण आपल्यामध्ये विकसित करा. कार्यालयामध्ये एखादं काम एखाद्या अधिकाऱ्याने सांगितलं आणि एखादा कर्मचारी सुट्टीवर आहे तर तुम्ही स्वतःहून तुम्हाला म्हणता आलं पाहिजे की साहेब चला मी हे काम करून देतो. अशा प्रकारची जबाबदारी घेण्याची क्षमता आपल्यामध्ये जर आपण वाढवली तर आपल्यामध्ये इतर लोक आपल्याला मदत करतील आणि संघभावना ही वाढवू शकतो. त्यानंतर इन्फ्लुएन्स विदाउट ऑथॉरिटी. अधिकार नसताना पण तुम्ही लोकांना प्रभावित करू शकले पाहिजे. अधिकारी जे आहे त्यांना तर अधिकार असतातच, ते निश्चितच तुम्हाला तुमच्या कामावर तुमचा प्रभाव टाकतील, परंतु आपण आपल्या कामाने प्रभावित करू शकतो का इतरांना? हे जर आपण करू शकलो तर आपण एका चांगल्या टीमचा भाग होऊ शकतो. आणि यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आहे की ते म्हणजे आपल्या सगळ्या वर्तनामध्ये साधेपणा ठेवावा लागतो. म्हणजे काय तर इगो आपल्याला दूर करावा लागतो. इगो जर आपण दूर केला तर आपल्यामध्ये सिंपलनेस जर तुम्ही आणला तर या सगळ्या गोष्टीची आपला व्यवस्था लागते. म्हणजे तुमचं कम्युनिकेशन स्किल, तुमचं संघभावना किंवा ताणतणाव, या सगळ्या गोष्टी तुमच्या आपोआप मार्गी लागत जातात. आणि आणखीन एक महत्वाचा प्रिन्सिपल ते म्हणजे वी बिफोर मी. आपल्या बोलण्यामध्ये आपण जेव्हा प्रत्येकाशी बोलतो तेव्हा आपण जेव्हा शब्द वापरतो किंवा साहेबाशी आपण बोलताना किंवा आपल्या अधिकार कर्मचाऱ्याशी बोलताना माझं काम, तुझं काम असा शब्द प्रयोग करू नका. तर काय तिकडे करा, आपलं काम, आपल्या कार्यालयाचं काम, अपना सबका काम आहे. या शब्दांनी जर तुम्ही बोलले तर तुम्हाला मी पणा सोडून आपला, हमारा, अपना, हमारा, अपना, हमारा हा तत्व आपण जर आपण फॉलो केलं तर आपण आपल्यामध्ये सहकार्याची भावना वाढवू शकतो. आणि मग अशा प्रकारे आपण वेगळ्या मॅनेजमेंट टूलचा जर वापर केला तर निश्चितच आपण कार्यालयामध्ये आपली टीम बिल्ड करू शकतो. आणि हे जर करायचं असेल तर तुम्हाला सतत प्रेरित राहावं लागेल किंवा तुम्हाला स्वतःला फिट ठेवावं लागेल. कारण की प्रभावी संवाद कौशल्य किंवा प्रभावीपणे कुठल्याही जबाबदारीने काम स्वीकारणे, त्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते, एनर्जीची आवश्यकता असते. आणि हे एनर्जी पाहिजे असेल तर स्वतःचं आरोग्य तुम्हाला फिट ठेवावं लागेल. त्यासाठी आपण आजचं पहिलं सेशन ऐकलं, आरोग्य कसं फिट ठेवावं. आरोग्य तुमचं चांगलं नसेल तर तुम्हाला जास्त तणाव येणार, तुमच्यामध्ये शक्ती नसणार, त्याच्यामुळे तुम्ही कामाची टाळाटाळ करणार आणि मग तुम्ही संघामध्ये राहू शकणार नाही किंवा लोक तुमच्याबद्दल तक्रार करतील किंवा हा नेहमी अशा प्रकारचे तब्येतीचे कारण घेऊन येतो आणि कामाची टाळाटाळ करतो आणि मग आपण त्या टीम मॅनेजमेंटमध्ये टीम मॅनेजमेंट आपलं चांगल्या प्रकारे ठेवू शकत नाही. आणि त्यानंतर मग अशाच प्रकारचं जे काही सपोर्ट आहे, हा सपोर्ट तुम्ही जर कायमचा देऊ शकत असाल एकामेकाला, म्हणजे प्रत्येकांवर तुम्हाला असा विश्वास वाटला पाहिजे की बा हा मी जर खांडवे सरकडे गेलो ना तर खांडवे सर मला 100% मदत करतातच बा, जरी ते काम खांडवे सरांचं नसलं. अशा प्रकारचं मत आपल्याबद्दलचं लोकांना वाटलं पाहिजे की बा मी कोणालाही मदत करायला तयार असतो किंवा मी कोणाला तरी नाही मदत तर कमीत कमी ऐकून घ्यायला तयार असतो किंवा ते काम करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया सांगायला तयार असतो. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व जर तुम्ही कार्यालयामध्ये स्वतःचं घडवू शकत असाल तर लोक तुमच्यासोबत चांगल्याने संवाद साधतील. तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीची जी जाणीव आहे ती तुम्हाला व्हायला लागेल. आणि या सगळ्यांचा संवाद कौशल्याचा जर आपण सोबत वापर केला, प्रभावी संवाद कौशल्य मॅडमने आपल्याला सांगितले, त्याचा जर वापर केला तर निश्चितपणे आपल्या कार्यालयाची एक टीम आहे बा असं आपण दाखवू शकतो. आणि अशा कामासाठी मग वेगवेगळ्या टूल आपण माहिती करून घेतले पाहिजे, त्याचा आपण उपयोग केला पाहिजे.
आणि ते जर करायचं असेल तर मग आपल्याला 3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. ते म्हणजे आपण कार्यालयामध्ये जे काही काम करतो त्या कामामुळे आपल्याला संतुष्टी मिळते का, सॅटिस्फॅक्शन मिळते का. द सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन दॅट कम्स विथ मॅनेजिंग अँड कंट्रोलिंग युअर ओन वर्क, या प्रकारची एम्पॉवरमेंट आपल्याला स्वतःची करता आली पाहिजे. आपल्याला आपण करत असलेल्या कामाचा, आपण पार पाडत असलेल्या जबाबदारीचं स्वतःला जर समाधान मिळत असेल, म्हणून कार्यालयामध्ये काम करत असताना जास्तीत जास्त वेळा तुम्हाला हा लक्षात ठेवायचा आहे की मी माझ्या कामापासून समाधानी आहे का, असा प्रश्न प्रत्येकाला विचारा. आणि जर तुम्ही समाधानी नसाल तर मग ह्या 3 मध्ये गडबड आहे. 3 म्हणजे काय आहे की माझे जे अधिकार आहे ते पूर्ण मी वापरतो आहे काय, किंवा माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्यावर मी ओव्हर पॉवर होतो आहे काय, हे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम निर्माण होतात. किंवा मी दिलेली जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडतो का. जर माझी रिस्पॉन्सिबिलिटी मी पूर्ण पार पाडत नसेल तर मग माझ्यावर ब्लेम होतील किंवा माझे इतरांसोबत वादावादी होतील आणि मग त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम निर्माण होतील. त्याच्यामुळे ताण तणाव वाढला, क्रोध वाढला, इगो वाढला की मग सगळ्याच गोष्टी, मग आपले विचार डिस्टर्ब होतात आणि विचार डिस्टर्ब झाले की मग सगळी एक चेन चालू होऊन जाते आणि मग आपण एका निगेटिव्ह गोष्टीकडे किंवा आपल्या निगेटिव्ह जीवनाकडे आपण जातो. आणि हे जर होऊ द्यायचं नसेल तर तिसरी महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे अकाउंटेबिलिटी, उत्तरदायित्व. मी माझ्या कामासाठी उत्तरदायी आहे, मी माझी स्वतःची अकाउंटेबिलिटी काय आहे ही जर प्रत्येकाने जाणून घेतली तर अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदेही सिद्ध करण्यासाठी तुम्ही जर काम करत असाल तर तुमच्याकडून कधीच कामाची टाळाटाळ होणार नाही आणि तुम्ही तुमचं काम जेवढं नेमून दिलेलं आहे तेवढं जरी तुम्ही पूर्ण केलं तरी तुम्ही पुढे जाणार आणि तरी तुम्हाला तुमच्या संवाद कौशल्यामध्ये पुढाकार घेता येईल, तुमचं संवाद कौशल्य सुधारता येईल, व्यक्तिमत्व सुधारता येईल. तर ह्या 3 महत्वाच्या गोष्टी टाइम मॅनेजमेंट लक्षात ठेवायच्या आहे की अथॉरिटी जी आहे आपल्याला, आपण कशा प्रकारे आपण अधिकाराचा वापर करतोय, आपली जबाबदारी कशा प्रकारे वापर करतोय आणि आपलं उत्तरदायित्व आपण पूर्ण करतो आहे का, याचा जर विचार केला तर याच्यानुसार मग आपल्याला खरोखर आपल्या अंतर्मनातून जे उत्तर येते त्या उत्तरानुसार आपली वागणूक जर आपण कार्यालयामध्ये सुधारवली तर निश्चितच याचा फायदा आपल्याला होतो आणि या माध्यमातून आपण स्वतःला ताकदवान बनवू शकतो. आता हे करण्यासाठी जे काही कौशल्य आहेत ते कौशल्य मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितले. ते कौशल्यापैकी तुम्हाला काही गोष्टी अजून या ठिकाणी लक्षात घेता येतील. ते म्हणजे डिसिजन मेकिंग, निर्णय क्षमता, कोलॅबरेशन किंवा लर्निंग अँड डेव्हलपमेंट, शिका आणि विकास करा. हे तत्व पण आपण बऱ्याचपैकी पाळत नाही. शासकीय कार्यालयामध्ये एकदा आपल्याला नोकरी लागल्यानंतर आपल्याला असं वाटतं की झालं आता नोकरी लागली एकदाची, बस आता पगार येऊन आला आणि जमलं बा आपलं. तर आपण स्वतःला वेगळ्या कार्यालयीन कामकाजामध्ये, नवीन येणाऱ्या चॅलेंजेसमध्ये, आपल्या कार्यालयामध्ये नवीन येणाऱ्या कामकाजामध्ये किंवा नवीन येणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा नवीन येणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःला अपग्रेड करायला तयार नसतो. आपण आपल्या जुन्याच पद्धतीने काम करायची एक घेऊन बसतो होड आणि त्या पद्धतीने जर आपण राहिलो तर मग आपण जगाच्या वेगासोबत किंवा समाजाच्या वेगासोबत किंवा आवश्यकतेनुसार जी गरज पाहिजे, स्पीड आपली पाहिजे, ती स्पीड आपण मिळू शकत नाही आणि मग आपण केलेल्या कामाचं समाधान आपल्याला मिळत नाही आणि मग खरा प्रॉब्लेम तिथून सुरुवात होतो आणि मग एकामेकावर विश्वास नसणे, एकामेकाच्या तक्रारी करणे, एकामेकाच्या कंप्लेंट करणे, एकामेकाच्या टांग ओढणे, एकामेकाच्या याच्यामध्ये अडचणी आणणे, अशा प्रकारच्या कार्यालय कामामध्ये आपण एकदा गुंतलो की मग आपलं व्यक्तिमत्वच तसं होऊन जाते. आणि यापासून आपल्याला जर दूर राहायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा स्वतःमध्ये ह्या गोष्टी आहे का, माझ्यामध्ये ही गुणवत्ता सुधारायची आहे, मला पहिल्यांदा याचा विचार करायचा आपण. आणि हे जर आपण केलं तर मग आपण इतरांना सांगू शकतो. आपण स्वतःमध्ये केल्यानंतर मग आपण इतरांना ताकदीने सांगू शकतो. आणि म्हणून संघभावना वाढवायची असेल तर पहिल्यांदा स्वतःमध्ये स्वतःसाठी आपल्याला काम केलं पाहिजे आणि स्वतःमध्ये जर आपण काम केलं तर खऱ्या अर्थाने मग आपण वेळेचं मॅनेजमेंट करू शकतो. आता टीम मॅनेजमेंट जर करायचं असेल तर ह्या टीम मॅनेजमेंटमध्ये दुसरा जो महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन सुद्धा महत्वाचं आहे. आता या वेळेच्या व्यवस्थापनामध्ये मला वाटते की आपण थोडक्यात पुढे जाऊ. मी या ठिकाणी आणखीन एक पोल घेण्याचा प्रयत्न करतो आणि सर पोल 2 लॉन्च करायचं आहे का सर?
सर तुमचा आवाज येत नाहीये. सर दुसरा आणि तिसरा पोल घेऊन टाका आता. दुसरा लॉन्च करतो सर मग. दुसरा करा, तो झाला की तिसरा करा आणि तो झाला की चौथा करा. चारही पोल आपल्याला घ्यायचे आहेत. ओके मग एकदाच. ओके सेकंड लॉन्च झाला सर. शासकीय कार्यालयीन कामकाजात टीम मॅनेजमेंटची आवश्यकता व महत्व याबाबत आपली व्यक्तिगत प्रतिक्रिया काय आहे? महत्व आहे, महत्व नाही, महत्वाचे व आवश्यक आहे, महत्वाचे पण आवश्यक नाही. सर ऑलमोस्ट 100 जणांनी पोलमध्ये सहभाग घेतलाय आणि 81% लोक म्हणतायत की टीम मॅनेजमेंट महत्वाचे व आवश्यक आहे. आपल्याला जो महत्वाचा जो उद्देश होता आपला, तो उद्देश पूर्ण होत आहे. नेक्स्ट पोल घ्या सर. तिसरा पोल आपल्या समोर आता या ठिकाणी येत आहे. तिसरा आणि चौथा दोन्ही पोल आपल्याला या ठिकाणी आता घ्यायचे आहेत. सर पोल झाला आपला तिसरा. हॅलो. राऊत सर. राऊत सर. हॅलो. हॅलो.
ओके, मला वाटतं या ठिकाणी राऊत सर डिस्कनेक्ट झाले. आपण आपल्या पोलला नंतर घेऊया. तर आपण आपला जो महत्वाचा विषय या ठिकाणी दुसरा जो बोलतोय तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट. माझा आवाज सगळ्यांना पुन्हा एकदा स्पष्ट येतोय? तर मला कोणीतरी एक जण यस किंवा नो सांगा. यस यस येत आहे. ओके, तर मला वाटतं या ठिकाणी सर डिस्कनेक्ट झाले होते. त्यामुळे आपण आपला या महत्वाच्या आता महत्वाचा जो शेवटचा जो समरी आहे ती आपण आता 2-3 स्लाइड मध्ये या ठिकाणी बघणार आहोत. आणि मला विनंती करायची अनेक जणांना की आपण ह्या गोष्टी आता नोट करून घ्या. तुमच्या डायरीमध्ये हे पॉइंट्स आता नोट करून घ्या की टीम मॅनेजमेंट आणि टाइम मॅनेजमेंट या दोन गोष्टी आपल्यामध्ये स्वतःमध्ये जर तुम्हाला असं वाटते की व्यक्तिमत्वामध्ये मला ह्या गोष्टी आणायच्या आहेत, माझ्या व्यक्तिमत्वाला चांगलं करण्यासाठी ह्या गोष्टी मला शिकायच्या आहेत, तर त्या गोष्टी तुम्हाला आता नोट करून घ्यायच्या आहेत. मी जास्त त्याच्यावर चर्चा करणार नाही कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाही, परंतु हे टूल्स आपण आता या ठिकाणी समजून घेऊया. तर आपण जे सुरुवातीचं जे सेशन घेतलं आपण किंवा आपल्या आरोग्याची काळजी, तर काय आहे की वेळेनुसार आपण आपल्या आरोग्याची काळजी जर घेतली तर आरोग्य खराब होत नाही. म्हणजे टाइम मॅनेजमेंट त्या ठिकाणी महत्वाचं आलं. दुसरं म्हणजे आपण जर लक्षात घेतलं की ताणतणाव येण्याची कारणे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की एखादं काम आपल्या अपेक्षेनुसार वेळेवर पूर्ण झालं नाही तर त्या कामात आपल्याला ताणतणाव येते. म्हणजे तिथे आपल्याला काय पाहिजे, तिथे पुन्हा आपल्याला टाइम मॅनेजमेंट आवश्यक झालेलं आहे. त्यानंतर तिसरं म्हणजे आपण जो पाहिलं संवाद कौशल्य. आपल्याला जर आपला सुसंवाद साधायचा असेल तर सुसंवादामध्ये पण काय आहे की प्रॉम्प्ट वेळच्या वेळेवर योग्य प्रतिक्रिया, आपल्या भावना समजून जर दिल्या गेली तर सुसंवाद होतो. म्हणजे पुन्हा या ठिकाणी वेळेला महत्व आहे. आणि आपण या अगोदर जे पाहिलं टीम मॅनेजमेंट, संघामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा प्रत्येकाने आपलं जे काही छोटंसं कॉन्ट्रीब्युशन आहे ते वेळेवर दिलं पाहिजे. आणि हे कॉन्ट्रीब्युशन जर आपल्याला वेळेवर द्यायचं असेल तर पुन्हा महत्वाचं आहे की तुम्हाला टाइम मॅनेजमेंट स्वतःबद्दल करता आलं पाहिजे. आता या टाइम मॅनेजमेंटच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण केल्या पाहिजे त्यावर मी आता या ठिकाणी फक्त प्रकाश टाकेल, त्यामुळे प्रत्येक स्लाइडवर आपण घेणार नाही. तर सगळ्यात पहिलं काम आपण केलं पाहिजे ते म्हणजे 2 डायऱ्या आपण वापरल्या पाहिजे. जर तुम्ही शासकीय कार्यालय कामकाजामध्ये कर्मचारी असाल किंवा तुम्ही प्रायव्हेट कार्यालयामध्ये सुद्धा कर्मचारी असाल तर 2 डायऱ्या वापरा. कोणत्या कोणत्या 2 डायऱ्या? तर एक छोटी डायरी, पॉकेट डायरी आणि पेन हे आपल्या खिशामध्ये नेहमी असलं पाहिजे. तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन जर शिकायचं असेल किंवा तुम्हाला स्वतःच्या जीवनामध्ये एक आनंद पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल तर तुम्हाला अनेक गोष्टींची नोंद तुम्ही डायरीवर घेतली पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अपॉइंटमेंटच्या वेळा किंवा सांगितलेले कामं, कोणाचा मोबाईल नंबर, कोणाचा फोन नंबर, कोणाचा पत्ता किंवा ज्या काही गोष्टी असतील तर एक वेळेवर ताबडतोब छोट्या छोट्या गोष्टीसाठीची डायरी, की जी डायरी आपल्या 24 तास आपण बाहेर गेल्यानंतर आपल्या सोबत असेल. आणि दुसरी म्हणजे कार्यालयासाठीच्या कामकाजाची मोठी डायरी. या दोन्ही डायऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी मेंटेन करायला पाहिजे. आता डायरीचा उपयोग काय आहे, तर मी तुम्हाला या ठिकाणी हे सांगणार नाही की डायरीमध्ये तुम्हाला काही नोंदी घ्यायला सांगितलेल्या असतात त्या तुम्ही घ्याच, तुमच्या कार्यालयाचं काय घ्यायचं आहे. पण मी व्यक्तिमत्व विकासाच्या हिशोबाने सांगतोय की डायरीमध्ये तुम्हाला काही काही गोष्टी तुम्हाला अशा लिहिता येतील की ज्यामुळे तुम्ही तुमचं कम्युनिकेशन प्रॉम्प्ट करू शकता. तुम्हाला कामाची यादी तुम्ही त्याच्यामध्ये नोंद करून ठेवू शकता. तुमच्याकडून कामं कोणाचे मिस होणार नाहीत, एखाद्याकडून आलेली माहिती तुमची मिस होणार नाही. आणि बऱ्याचशा गोष्टी अडचण काय होते की एखादा व्यक्ती आपल्याला काम सांगतो आणि ते आपण नंतर करू म्हणून करत नाही आणि विसरून जातो आणि मग त्याचे आणि आपले रिलेशन खराब होतात. मग तो आपल्याला सांगतो की तुला मागच्या वेळेला काम सांगितलं होतं, तू माझं काम नाही केलं, आता मी तुझं काम काऊन करू. म्हणजे टीम मॅनेजमेंट गडबड झालं, सुसंवाद गडबड झाला, ताणतणाव निर्माण झाला, स्ट्रेस आला, फ्रस्ट्रेशन आलं, निराशा आली. अशा गोष्टी टाळायच्या असेल तर तुमच्याकडे आलेलं प्रत्येक कामाची नोंद तुम्ही केली पाहिजे. आणि मग त्या कामाची तुम्हाला कॅटेगरी ठरवता आली पाहिजे, प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे की त्या प्रायोरिटीनुसार तुम्हाला कोणतं काम महत्वाचं आहे आणि अर्जंट आहे. जे महत्वाचं आणि अर्जंट असेल ते काम मग तुम्ही ठरवायचं की मला आज हे काम पूर्ण करूनच मला काम संपूर्ण करायचं आहे. तर अशा प्रकारे जर आपल्याला डायरीचा वापर जर करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला छोटी आणि मोठी डायरी या दोन्ही पण आपल्याला सोबत असल्या पाहिजे. आणि हे जर तुम्ही करू शकले तर मग त्यातून पुढच्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल की तुम्हाला काय काय करायचं आहे. तर यातलं महत्वाचं आहे की या 2 डायरी मधले तिसरं एक काम तुम्हाला करायचं आहे की तुमच्या खिशामध्ये किंवा दररोजच्या कामाची तुमच्याकडे एक टू डू लिस्ट असली पाहिजे. टू डू लिस्ट माझ्याकडे माझ्या खिशामध्ये आता मी या टेबलवर माझ्याकडे बसलो आहे तर माझ्याजवळ एक मोठी डायरी ठेवलेली आहे. मी तर घरी पण असताना आणि ऑफिसमध्ये असताना पण माझी मोठी डायरी माझ्यासोबत असते. कोणी मला फोन केला
त्यांनी काही काम सांगितलं असेल ती लगेच डायरीमध्ये लिहून केलं. कारण मी माझ्या डोक्यामध्ये सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून किती वाजता काय, कोणाची माहिती, मोबाईल नंबर, कोणते कोणते कामं लक्षात ठेवणार. त्याच्यापेक्षा आपल्या ब्रेनचा वापर स्मार्टली करा. कागदावर लिस्ट लिहून ठेवून घ्या. ते काम तुम्ही लिहून ठेवलं म्हणजे तुम्हाला 100% खात्री झाली की मी हे काम आता कधीच विसरणार नाही आहे. आणि मग त्यावरून रोज सकाळी उठल्यावर टू डू लिस्ट तयार करायची. म्हणजे आजच्या दिवसामध्ये मला कोणते कामं करायचे आहेत. लक्षात घ्या, ते 4 कामं तुम्ही जर लिहिले तर तुमचं रोज संध्याकाळी टार्गेट पाहिजे की त्या टू डू लिस्ट मधले 4ही कामं खोडल्या गेले पाहिजे. म्हणजे दिवसाभरामध्ये मी हे 4ही कामं पूर्ण केले असं तुम्हाला टार्गेट ठेवता आलं पाहिजे. पण यामुळे एक तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. तुमच्या लक्षात येईल की बा कोणतं काम मी विसरलो नाही, कोणतंही काम मी पूर्ण करू शकलो, किंवा मी माझ्या फॅमिलीचे घरचे कामं विसरलो बा आणि ऑफिसच्या कामामध्ये राहून गेलो बा असं फॅमिलीला वाटणार नाही. किंवा फॅमिलीचे कामं केल्यामुळे ऑफिसचे कामं विसरलो बा असं ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांना वाटणार नाही. आणि यासाठी टू डू लिस्ट बनवायला शिका. आता या ठिकाणी मी यावर जास्त बोलणार नाही, परंतु टू डू लिस्ट बोलून आपण आपली कार्यक्षमता वाढवू शकतो. त्या टू डू लिस्ट वरून तुम्ही जर अर्जंट, इम्पॉर्टंट, अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट अशा प्रकारे जर कार्याची विभागणी केली आणि प्रायोरिटी ठरवून पहिल्यांदा एक कामच एका वेळेला एकच काम जर पूर्ण केलं तर तुम्ही निश्चितपणे तुमच्या कामाचा प्रभावीपणा वाढवू शकता. आणि ही आवश्यकता आहे आपल्याला टीम मॅनेजमेंटसाठी पण आणि टाइम मॅनेजमेंटसाठी पण. आपण कामाची प्रायोरिटी ठरवत नाही, त्यामुळे काय प्रॉब्लेम होते की आपले अधिकारी आपल्याला रागवतात किंवा आपले इतर सहकारी आपल्याला सांगतात आणि हा प्रॉब्लेम आपला निर्माण झाल्यामुळे सगळ्या गोष्टींचा आपल्याला समोर जावं लागते. म्हणून टू डू लिस्ट हे केली पाहिजे. आता या टू डू लिस्ट शिवाय दुसरं काम एक तुम्ही केलं पाहिजे की ज्या ज्या वेळेला तुम्हाला महिन्यातून एकदा एखाद्या रविवारी आपल्याला आपले लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्मचे कामं कोणते आहे याची निश्चिती पण तुम्ही केली पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या जीवनातला वेळ चांगला प्रभावीपणे वापरायचा आहे तर लॉंग टर्म वर्क अँड शॉर्ट टर्म वर्क हे निश्चित करून घ्या. आता लॉंग टर्म वर्क मध्ये काय आहे तर बा आपल्याला मुलीच्या शिक्षणासाठीचा असं एक लोन काढायचं आहे बा, आता 2-3 महिन्यानंतर आपल्याला हे लागणार आहे बा. अशा प्रकारची कामाची यादी तुम्ही अगोदरच प्रस्तावित तयार करू शकता की पुढच्या महिन्यामध्ये सर्कल ऑफिसला मीटिंग आहे बा, त्याची मला तयारी करायची आहे बा. तर काही लॉंग टर्मचे कामं असतात आणि काही शॉर्ट टर्मचे कामं असतात. तर महिन्यातून एकदा आपल्या डायरीमध्ये जेवढ्या कामाची लिस्ट तयार झाली असेल त्यातले जे कामं झाले पूर्ण ते खोडून टाका आणि जे शिल्लक राहिले त्याची प्रायोरिटी ठरवा. प्रायोरिटी ठरवल्यानंतर त्याच्यामधून वेगळी विभागणी करा की शॉर्ट टर्म कामं कोणते आणि लॉंग टर्म कामं कोणते आहे. आणि मग लॉंग टर्म कामं जे आहे यासाठी तुम्हाला सुटीच्या दिवशी किंवा कोणत्या दिवशी तुम्हाला कामाचं नियोजन करता येईल, कसे तुम्हाला पूर्ण करता येईल याचं प्लॅनिंग तुम्हाला करता येईल. आणि शॉर्ट टर्म कामं तुमच्या टू डू लिस्ट मध्ये टाका. टू डू लिस्ट मध्ये टाकल्यामुळे रोजच्या रोज जर काम, आता तुम्ही एखाद्या दिवशी 7 कामाची यादी केली, त्यातले 3 कामं झाले तर उरलेले 2 कामं दुसऱ्या दिवशीच्या यादीमध्ये आले पाहिजे. दुसऱ्या दिवशी कामाची छोटीशी चिठ्ठी करायची, त्याच्यामध्ये ते पूर्ण कामं लिहून घ्यायचे. घरून निघताना ती चिठ्ठी वाचून घ्यायची. त्यातले कोणते कामं कार्यालयात गेल्यावर करायचे आहे, कोणते कामं कार्यालयातून परत येताना करायचे आहे, हे सगळं लक्षात ठेवायचं. आणि या माध्यमातून तुम्ही कामं विसरणार नाही. कामं विसरले नाही की तुमचे कामं वेळेवर होतील. आणि एकदा ही जर सवय लागली तुम्हाला तर तुमचा विकास हा व्हायला सुरुवात झाली, तुमची कार्यक्षमता वाढली, तुम्ही प्रभावी स्वतःला करायला सुरुवात झाली, हे लक्षात ठेवा. आणि यासाठी मग तुम्हाला तुमचं घरामध्ये तुमची जर जे काही कामकाजाची जागा असेल, जर घरात असेल तर, नाही तर ऑफिसमध्ये आपल्या कार्यालयाच्या जागेचं व्यवस्थापन आपल्याकडे असलं पाहिजे. हे आपल्याला लक्षात घेणं आहे. ऑर्गनाइज द वर्क प्लेस. आपल्याला लागणाऱ्या ज्या आपल्या अलमारी जर असेल आपली, तर खूप साऱ्या घराण्यामध्ये मी पाहतो की आपल्या अलमारीमध्ये सगळे कामं कसे असतात की आला की टाक कागद अलमारीत, आला की टाक कागद अलमारीमध्ये. आणि अलमारीमध्ये एखादा कागद मागितला की तो काही वेळेवर भेटत नाही. विभागीय कार्यालय असेल तर विभागीय कार्यालय खालच्या सर्कल कार्यालयाला माहिती मागवते, सर्कलकडे नसेल तर तो त्याच्या खालच्या कर्मचाऱ्याला माहिती मागवते आणि वरिष्ठ कार्यालयाकडून बऱ्याच वेळा वारंवार तीच माहिती खालच्या कार्यालयाकडून मागवली जाते. याचं कारण काय, तर वरिष्ठ कार्यालयामध्ये ती माहिती व्यवस्थितपणे ऑर्गनाइज करून नसली ठेवल्यामुळे ती माहिती आपल्याला वेळेवर सापडत नाही. आणि अशाच प्रकारे आपल्याला पण आपल्या डोक्यामध्ये होते की आपण त्याची नोंद आपल्या डायरीमध्ये ठेवत नाही आणि मग ती काम स्किप होऊन जाते आणि मग आपल्या कामाचं व्यवस्थापन आपण करू शकत नाही, आपल्या वेळेचं मॅनेजमेंट आपल्याला करता येत नाही आणि मग त्यातून सगळे क्लॅशेस निर्माण व्हायला सुरू होतात. आणि म्हणून आपल्याला आपल्या ऑफिसची जी अलमारी आहे ती पण व्यवस्थित, प्रत्येक फाईलमध्ये कोणता कागद कुठे टाकायचा आहे, काय टाकायचं आहे, यासाठी तुम्हाला आठवड्यातून एकदा तुमच्या टेबलच्या ट्रेमध्ये जेवढे कागद पडलेले असतील ते कागद व्यवस्थितपणे बरोबर कोणत्या कोणत्या फाईलमध्ये गेले पाहिजे त्या ठिकाणीच लावायला सवय लावा. दर आठवड्याला तुमच्या फाईलमध्ये जेवढे काही कागदांचा गठ्ठा पडला असेल त्यातला एकूण एक कागद
योग्य त्या फाईलमध्ये लावल्या गेला पाहिजे. जर तुम्ही रोज करू शकत नसाल तर एकदा तुम्ही अप टू डेट ठेवायला सुरुवात केली आठवड्याभरासाठी, तर मग तुम्ही दिवसाच्या दिवसा पण तुम्ही करू शकता. आणि म्हणून माझ्या ऑफिसमध्ये मी एचओडी जरी असलो तरी माझ्या टेबलवर मी कोणता कागद पेंडिंग ठेवत नाही. एक तर ते काम असेल तर ते कोणाला तरी सुपूर्द करतो, मला करायचं असेल तर माझ्या ताबडतोब टू डू लिस्ट मध्ये लिहून टाकतो आणि ते काम पूर्ण करतो. आणि जे कागद असतील ते आल्यानंतर ताबडतोब त्याच्यावर योग्य ती कारवाई असेल त्यानुसार त्या फाईलमध्ये लावून त्या फाईलचं नाव पण त्याच्यावर टाकून देतो की या फाईलमध्ये टाका. फाईलचं नंबरिंग आपल्या कार्यालयामध्ये असलं पाहिजे. माझ्याकडे मी अशी एक 50 फाईलची लिस्ट केलेली आहे, त्याला नंबर दिलेला आहे आणि त्याची सगळ्यांची माहिती प्रत्येक अधिकाऱ्याजवळ कर्मचाऱ्याजवळ आहे. त्यामुळे कोणताही कागद आला तर तो कोणत्या फाईलमध्ये आहे ते जर नंबर टाकला तर तो त्या फाईलमध्ये आमचा नॉन टीचिंग जो आहे क्लास 4 जो आहे तो त्यामध्ये लावून टाकतो. अशा प्रकारे ऑर्गनाइज ऑफ द वर्क प्लेस, आपल्या कामाचा जे काही डेस्क आहे आपला टेबल याचं जर व्यवस्थापन जर केलं त्यातून सुद्धा तुम्ही वेळेचं व्यवस्थापन करू शकता. आपले डॉक्युमेंट अस्ताव्यस्त असल्यामुळे बऱ्याच वेळा आपण टाइम मॅनेजमेंट करू शकत नाही. आणि या कामासाठी अशा आणखीन काहीतरी उदाहरणं असतील पण मी सगळे उदाहरणं न सांगता मी माझं जे स्वतःचं वैयक्तिक उदाहरण आहे किंवा मी माझ्या कामामध्ये अप टू डेट आहे असं मी म्हणतो. याचं कारण काय तर मी टू डू लिस्ट बनवतो, माझ्या 2 डायऱ्या मी मेंटेन करतो, मी सगळे कामं वेळच्या वेळेवर करतो आणि माझी प्रोडक्टिव्हिटी सगळ्यात जास्त आहे हे मी छाती ठोकपणे सांगू शकतो. किंवा आय एम द प्रोडक्टिव्ह इन माय ऑर्गनायझेशन टॉप मध्ये. मी जरी उच्च पदस्थ अधिकारी नसलो तरी पण मी प्राऊडपणे मी सांगू शकतो की मी प्रोडक्टिव्ह आहे. माझी काम करण्याची क्षमता अतिशय प्रचंड आहे. आणि ही फक्त केव्हा म्हणू शकतो आपण तर आपण आपल्यामध्ये असे कौशल्य गुण आपल्याला हळूहळू ओव्हर द टाइम विकसित करायला शिकायला पाहिजे. आणि या अशा टूल्सचा वापर करण्यातलं एक छोटंसं टूल मी माझं सांगतो. आता आपण बऱ्याच वेळा घरून निघाल्यानंतर आपण नेमकं घरचे काहीतरी कामं विसरतो किंवा घरून ऑफिसमध्ये जाता जाता मधात आपल्याला ट्रॅफिक पोलीसवाला अडवते आणि मग तो आपल्याला मागते ड्रायव्हिंग लायसन आणि मग आपलं लक्षात येते की अरे आज तर आपण ड्रायव्हिंग लायसन घ्यायचं विसरलो. किंवा आपल्या ऑफिसची जी बॅग आहे त्या बॅग मध्ये आपल्याला काहीतरी डॉक्युमेंट न्यायचे असतात आपले स्वतःचे आणि ते डॉक्युमेंट आपण ऑफिसमध्ये गेल्यावर लक्षात येते की अरे ते आपण डॉक्युमेंट आपल्याला न्यायचे होते पण आपण तर विसरलो आणि ते घरीच राहून गेले. आणि बऱ्याच वेळा पुन्हा ते घरी जाऊन आणणं शक्य होत नाही. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की कोणतं काम कोणत्या वेळेवर करायचं किंवा कोणत्या वेळेला काय केलं पाहिजे हे आपण विसरतो बऱ्याच वेळा. कारण की आपण बाहेर पडल्यानंतर काय काय घडणार हे आपल्या हातामध्ये नसते आणि वेळेवर जे जे कामं येतात त्याच्यानुसार मग आपण आपले कामं विसरतो आणि ते कामं विसरले की मग आपलं वेळेचं मॅनेजमेंट गडबड होते. वेळेचं मॅनेजमेंट गडबड झालं की मग आपल्याकडे कामाचा तणाव वाढतो आणि कामाचा तणाव वाढला की मग आपल्यामध्ये त्रागा, राग, क्रोध, मग दुसऱ्यावर ब्लेम करायची जागा ह्या प्रवृत्ती निर्माण होतात आणि मग सगळं विस्कळीत होते. आणि म्हणून सुरुवात त्याची जे मूळ जिथून आहे तिथून म्हणजे वेळेचा ताण आपल्याकडे नको. आपल्याला टाइम मॅनेजमेंट जर तुम्ही सगळ्यात पहिलं शिकले तर तिथून आपोआप सगळ्या गोष्टीचा व्यक्तिमत्व विकास तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला आता या ठिकाणी स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल, मला वाटते स्क्रीनवर जे दिसत आहे हे कोणीतरी एक जण वाचून दाखवा. राऊत सर, सगळ्यात शेवटची ओळ आपल्याला वाचायची आहे. पूर्ण ओळ दिसत नाही ती खालची ओळ पेरूचा पापा एवढंच दिसत सर. पूर्ण वाचा आता. नाही दिसत सर, ते ब्लॅक यायला लागले सर इकडे. ओके, आता मी या जरी ठिकाणी साईडला झाले तरी ब्लॅक येते सर. ओके, या ठिकाणी ती ओळ आहे पेरूचा पापा कघच पपू पी मोमा. अशा प्रकारे ते पूर्ण वाक्य आहे. पेरूचा पापा कघच पपू पी मा. आता मी जेव्हा तुम्ही घरून बाहेर पडता कार्यालयामध्ये जाताना तर ह्या गोष्टी तुम्ही नेहमी सोबत ठेवा. हे तुमची चेकलिस्ट आहे, ही माझी टू डू लिस्ट आहे आता नेहमीसाठीची, जी मला लिहावं लागत नाही आता कुठेच. पे म्हणजे पेन, रू म्हणजे रुमाल, चा म्हणजे चाबी, पा म्हणजे पाकिट, दुसरं पा म्हणजे पास, क म्हणजे कंगवा, घ म्हणजे घड्याळ, छ म्हणजे छत्री, प म्हणजे पत्र, पू म्हणजे पुस्तक, पी म्हणजे पिशवी, मो म्हणजे मोबाईल, प पू पी मो आणि शेवटचा म्हणजे मा. मा म्हणजे आता कोरोनामध्ये मास्क लावला आम्ही त्याच्यासाठी मध्ये. पेरूचा पापा कगच पपू पी मो मा. हे जर सूत्र तुम्ही आता मी जेव्हा घरून निघतो तेव्हा मी पहिल्यांदा घरून निघताना हे चेक करतो की माझ्याजवळ ह्या सगळ्या गोष्टी आहेत का. या सगळ्या गोष्टीचा एकदा आपण रिव्ह्यू घेतला की आपण कोणतीच गोष्ट विसरत नाही. आणि मग सोबत आपली टू डू लिस्ट आपल्या सोबत असते आणि ती टू डू लिस्ट आणि हे सूत्र हे जर आपण एकदा केलं तर आपल्या कामाचा तणाव आपण कमी करतो. आपलं कामाचं व्यवस्थापन वेळेवर लागण्यासाठीचं एक छोटंसं टूल मी तुम्हाला आता उदाहरण सांगितलं. असे अनेक टूल आपल्याला या ठिकाणी वापरता येतील आणि या टूलचा जर वापर केला आपण
तर आपल्याला वेळेचं व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे करता येणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी आता प्रेझेंटेशन पूर्ण सांगणार नाही, परंतु टाइम मॅनेजमेंटसाठी जे पाच महत्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे आपण या ठिकाणी फक्त लक्षात घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा वेळेचं व्यवस्थापन असण्यासाठी तुमच्याकडे योग्य वातावरण असलं पाहिजे. म्हणजे आता ही फक्त एकट्याची जबाबदारी नसून कार्यालयातील सर्वांची जबाबदारी किंवा फॅमिलीची सर्वांची जबाबदारी हे लक्षात घ्या. दुसरं म्हणजे तुम्हाला कुठल्या कामाच्या प्रायोरिटी किती आहे ठरवता आल्या पाहिजे. हे तुम्हाला टू डू लिस्ट वापरायला सुरुवात केली की तुम्हाला कामाची प्रायोरिटी आपोआप तुमच्या लक्षात येईल की कोणत्या कामामुळे मला साहेबांनी चांगलं म्हटलं, कोणत्या कामामुळे मला साहेब रागवले, कोणत्या कामामुळे माझे सहकारी माझ्यापासून चिडले, कोणत्या कामामुळे सहकारी माझ्या जवळ आले. त्यानुसार कोणते कामं प्रायोरिटीने मागे पुढे करायचे हे कामं डायरीवर लिहिलेले असतील. त्याची प्रायोरिटी तुम्ही करायला सुरुवात केली तर तुम्हाला त्याची उकल होणार आणि मग त्याच्या पुढच्या काळामध्ये तुम्ही त्या गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकणार. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या आपण टाळू शकतो. हे आपण करत नाही म्हणून आपल्यावरचा कामाचा तणाव वाढतो. तर कोणत्या गोष्टी आपल्याला टाळता येतात किंवा दुसऱ्याला सोपवता येतात किंवा दुसऱ्याचा सहकार्य घेता येते हे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे करता आलं पाहिजे. सगळे जर आपण काम आपण करायला लागलो तर आपलं वेळेचं व्यवस्थापन हे गडबड होतं. आणि त्यानंतर या सगळ्या सोबत आपल्या डोक्यामध्ये आपलं ध्येय काय आहे, आपलं ध्येय काय आहे, अंतिम ध्येय काय आहे, मला माझ्या कामाचं समाधान मिळालं पाहिजे, अशा पद्धतीनेच मी काम करणार. तर समाधान मिळवणे हे आपल्या सगळ्या जीवनाचा उद्देश आहे. हे उद्देश ठेवून जर तुम्ही कुठलंही काम किंवा फॅमिलीमध्ये वर्तन, घरामध्ये वर्तन, कार्यालयामध्ये वर्तन करत असाल तर आपोआप वेळेचं व्यवस्थापन तुमच्याकडून होते. कारण समाधान ही मूळ गोष्ट आहे की जी प्रत्येकाला पाहिजे असते. आणि हा उद्देश नेमका आपण डोळ्यासमोर ठेवत नाही आणि मग बाकीच्या गोष्टीच्यामुळे आपला त्याच्यामध्ये वेळ वाया जातो. आणि यासाठी तुम्हाला दररोज तुमच्या वेळेचं व्यवस्थापन करायला शिकावं लागेल. याला तुम्हाला एक सवय करावं लागेल. तुम्ही ही सवय जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुमच्या या गोष्टी तुमच्या वर्तनामध्ये येणार नाही. आणि यासाठी सुरुवात आहे की हे तुमचं प्रशिक्षण आज या ठिकाणी झालं. यात तुम्ही काही गोष्टी ऐकल्या, काही गोष्टी शिकल्या आणि याचा वापर करून आपल्याला पुढे जाता येईल. आता ह्या प्रकारे जर आपण टीमवर्क करायला शिकलो तर आपल्याला आपली बुद्धिशीलता आपली वाढते, आपली सृजनशीलता वाढते, आपल्या कामामध्ये कमी चुका होतात, आपण जास्तीत जास्त दिवस एकामेकाला सहकार्याने आपल्या एकामेकासोबत वागू शकतो आपण. त्यानंतर आपल्या सगळ्यांमध्ये ताकद आल्याची सशक्तीकरणाची भावना आपल्या एकामेकामध्ये निर्माण होते. त्यानंतर आपली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सिनर्जी, आपल्या सगळ्यांचा ताळमेळ हा अतिशय उत्तम आपण ठेवू शकतो. हे टाइम मॅनेजमेंट आणि टीम मॅनेजमेंटचं सगळ्यात मोठं आउटपुट आहे की आपलं एक सिंक्रोनायझेशन आपलं एक तयार होते. आणि या सोबत आपण जर नियोजनपूर्वक जर आपण कामं करायला लागलो तर अतिशय पद्धतशीरपणे आपल्या कार्यालयामध्ये आपण आपल्या जीवनाचा आणि कार्यालयीन नोकरीचा सुद्धा आनंद घेऊ शकतो. आणि हे जर करायचं नसेल तर तुम्हाला जर ताळमेळ जर ठेवायचा असेल तर तुम्हाला या 3 गोष्टी टाळल्या पाहिजे. त्या म्हणजे काय की आपण इतरांसोबत वर्तन करताना टाळाटाळ करतो, कुठल्या तरी गोष्टी आपण जास्त टाळतो. टाळण्यापेक्षा कमीत कमी करायच्या नसतील तर ऐकून तरी घ्या. त्यानुसार आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की सिनर्जी तुम्हाला वाढवायची असेल तर टाळाटाळ करू नका. त्यानंतर गटबाजी करू नका. लक्षात घ्या, टीम मॅनेजमेंट गोष्ट वेगळी आणि ग्रुप वेगळा. गटबाजी आपल्याला करायची नाही. दुसरं म्हणजे दुसऱ्यासोबत कुठलंही काम करत असताना, व्यवहार करत असताना आपण पूर्वग्रह दूषित असतो. आपल्या मनामध्ये आपण काहीतरी गैरसमज घेऊन चालतो. तर आपल्याला पूर्वग्रह दूषितता सुद्धा टाळली पाहिजे. आपल्या मनातले गैरसमज आपण पहिल्यांदा बाजूला ठेवले पाहिजे कधी पण कार्यालयामध्ये काम करत असताना. या 3 गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये सिंक्रोनायझेशन आणू शकता. ताळमेळ तुम्हाला तुमच्या कामामध्ये आणता येईल. आणि अशा पद्धतीने आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही आतापर्यंत जे करत आलेले आहे तेच तुम्ही जर यापुढे पण करणार असाल तर आतापर्यंत तुम्हाला जे भेटलं तेच तुम्हाला याच्या पुढे भेटेल. परंतु जर तुम्हाला भविष्यामध्ये चांगल्या गोष्टी पाहिजे असतील तर तुम्हाला काहीतरी नवीन करावं लागेल. तुम्हाला काहीतरी नवीन पाहिजे असेल तर काहीतरी नवीन करावं लागेल. हा नियम आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. आपण तुम्हाला काही नवीन करायचं पाहिजे असेल तर नवीन करावं लागेल आणि नवीन करावं लागेल म्हणून नवीन शिकावं लागेल. हा नियम आपण जरी साधा लक्षात ठेवला तर आपण बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्या गोष्टी आपण ह्या सगळ्या पुढे नेऊ शकतो. आणि या पद्धतीने आपल्याला आपल्या टीम मॅनेजमेंट आणि टाइम मॅनेजमेंटमध्ये काम करता येईल. यासाठीचे जे छोटे छोटे जे आपल्याला कार्यालयामध्ये काय काय करता येईल त्या शेवटच्या 2 साईड मग मी या ठिकाणी फक्त सांगतो आणि मग मी थांबतो या ठिकाणी. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं म्हणजे अप्रिशिएशन लेटर द्यायला सुरुवात करा.
जेवढे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना माझी विनंती आहे की आपल्या कर्मचाऱ्यांना, खालच्या कर्मचाऱ्यांना छोट्या छोट्या कामाचं एक साधं अप्रिशिएशन लेटर द्यायला सुरुवात करा. किंवा लेखी देऊ शकत नसाल तर तोंडी एखाद्या वेळेला सगळे लोक उपस्थित असताना त्यांना सांगायचं की बा त्या दिवशीचं काम खूप छान केलं बा यांनी, त्या वानखडेंनी आज खूप छान काम केलं. ऍप्रिशिएशन द्यायला सुरुवात करा. आपण एकामेकाला ऍप्रिशिएटच करत नाही हो, त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे. तर हे छोटंसं टूल आहे एक. त्यानंतर दुसरं आहे की आपल्या कार्यालयामध्ये शक्य जर असेल तर ज्यांचे वाढदिवस असतील त्या दिवशी प्रत्येकाने दुपारच्या जेवणाच्या वेळेमध्ये 10 मिनिटासाठी एकत्र यायचं आणि ज्याचा वाढदिवस असेल त्याला शुभेच्छा द्यायच्या. छोटंसं टूल आहे, परंतु टीम मॅनेजमेंट चांगलं करण्यासाठी तुम्ही नुसतं फक्त येऊन टाळ्या वाजवणे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे एवढं काम जरी लंच ब्रेकमध्ये आपण जर केलं तर तुम्हाला तुमची टीम मॅनेजमेंटची चांगली गोष्ट तुम्हाला पुढे वाढवता येईल. त्यानंतर धन्यवाद द्यायला शिका. बऱ्याचशा गोष्टी आपण करत नाही. एखाद्याने काम केलं, उसका तो काम ही था, उसने तो मेरा काम कर दिया, परंतु त्यांनी आपलं जर छोटंसं काम जरी पूर्ण केलं असेल तर धन्यवाद म्हणायला आपण कचरतो. आपला इगो बाजूला ठेवून आपण धन्यवाद म्हणायला शिका. ही गोष्ट आपल्याला करता येईल. तुमचं टाइम मॅनेजमेंट, टीम मॅनेजमेंट हे आपोआप सुधारेल. त्यानंतर तुमचं जे ओरल कम्युनिकेशन आहे हे तुमचं ताबडतोब व्यवस्थित असलं पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याकडे चुकली म्हणून आपण काय करतो, टाळाटाळ करतो, त्याच्याशी बोलतच नाही किंवा सांगतच नाही किंवा वरते कळवत नाही. तर हे सुद्धा नको. आपल्याला जे वाटते ते पटकन आपण कम्युनिकेशन मध्ये प्रॉम्प्ट राहिलं पाहिजे. या अगोदरच्या सेशनमध्ये पण आपण ते शिकलो की आपलं लेखी कम्युनिकेशन सुद्धा अतिशय व्यवस्थित असलं पाहिजे. आणि ते जर असेल तर मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या करता येऊ शकतील. त्यानंतर आपल्या कामामध्ये परफेक्ट राहा. परफेक्ट इन युअर ड्युटी. आपलं काम आपण जर कर्तबगारीने बजावत असेल तर आपल्याला दुसऱ्या कोणाची काम ऐकून घेण्याची आवश्यकता राहत नाही आणि आपण इतरांची मदत आपण मिळवू शकतो. 6वा रूल की जर शक्य असेल तर आपल्या कार्यालयामध्ये टीम उभी करायची असेल, सगळ्यांमध्ये संघभावना वाढवायची असेल तर सुटीच्या दिवशी, सणाच्या दिवशी किंवा महिन्यातून एकदा किंवा 3-4 महिन्यातून एकदा सगळ्यांसोबत मिळून फॅमिली सोबत डबा पार्टीला जा. मी माझ्या ऑफिसमध्ये माझ्या सगळ्या ऑफिसच्या फॅमिलीला घेऊन 3 महिन्यातून एकदा आम्ही जातो, एखाद्या ठिकाणी बाहेर जातो सहभोजनासाठी. सहभोजनाला गेल्यामुळे एकामेकाचे पारस्परिक संबंध आपले सुधारतात. आपला ताणतणाव, कम्युनिकेशन, व्यक्तिमत्व विकास हे सगळं करण्यासाठी एक साधारण छोटंसं टूल आहे की आपल्या कर्मचाऱ्यातल्या फॅमिली मेंबरला एखाद्या दिवशी सगळ्यांना सांगायचं की तुम्ही आपापले डबे आणा, कुठलाही खर्च करायची आवश्यकता नाही आहे आणि एखाद्या सवलतीच्या ठिकाणी जा आणि सगळेजण एकत्र मिळून जेवण करा आणि घरी परत या. टीम मॅनेजमेंटची भावना, संघ भावना तुमची वाढीला लागेल. त्यानंतर जर तुम्ही शक्य असेल तर तुमच्या कार्यालयामध्ये तुम्ही एखादा स्टाफ क्लब नेमू शकता. आम्ही आमच्याकडे असा स्टाफ क्लब केलेला आहे आणि त्या स्टाफ क्लब मध्ये 100 रुपये आम्ही गोळा करतो आणि मग वाढदिवसाचा खर्च किंवा ज्या मुलांचे 10वी 12वी पास झाले वा त्या मुलांना बक्षीस देण्यासाठी त्यांच्यासाठी वार्षिक कार्यक्रम एखादा ठेवतो आणि त्या कार्यक्रमामध्ये त्या पैशातून आपण खर्च करतो आणि एकामेका कर्मचाऱ्यांच्या मुलांना मुलींना अप्रिशिएशन देतो. फॅमिलीला घेऊन त्यांना कार्यालयामध्ये बोलवतो आणि त्यांना आपण सर्टिफिकेट देतो आणि एखादा फुला गुच्छ देऊन त्याचा त्या विद्यार्थ्याचा किंवा फॅमिलीमधल्या एखाद्या कुणीतरी काही अचिव्हमेंट केली असेल तर त्याला आपण प्रोत्साहन देतो. अशा प्रकारचे कार्यक्रम आता शासकीय कार्यालयामध्ये पण व्हायला पाहिजे. हे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग आहे, परंतु यामुळे आपण खूप चांगलं वातावरण कामाचं निर्माण करू शकतो आपल्या कामाच्या ठिकाणी. त्यानंतर बऱ्याच वेळा एखादं सेल्युलर स्ट्रक्चर पण आपल्याला करता येऊ शकते की आपल्या कार्यालयामध्ये जर जास्त कर्मचारी संख्या असेल तर तुम्ही वेगळ्या कामासाठीचे छोटे छोटे गट तयार करू शकता की बा हे काम आलं तर हे काम ह्या तिघांची जबाबदारी आहे बा, हे जर काम आलं तर हे तिघांची जबाबदारी आहे बा. म्हणजे त्या तिघांपैकी कोणी 1-2 जण नसतील तरी पण ते काम पूर्ण होईल. अशा प्रकारे एक कार्यालयाचा एक तुम्ही चार्ट बनवू शकता की वेगळ्या कामं कोणते आहेत आणि हे काम करण्याची जबाबदारी कोणत्या 3 व्यक्तींवर सोपवलेली आहे. कमीत कमी 3 व्यक्ती त्या गटामध्ये ठेवा. आम्ही आमच्याकडे असं करून ठेवलं आहे की परीक्षा याची जबाबदारी या तिघांकडे, रिझल्ट ह्या तिघांची एकाकडे. अशा वेगळ्या कामासाठी जर 3-3 जणांचे छोट्या कामाची जबाबदारी ऑफिशियली ऑर्डर काढूनच सोपवून द्यायची. तुमच्या डेस्कचं जे काही काम असेल ते असेलच, काही प्रॉब्लेमच नाही आहे की तुम्ही अकाउंटंट असाल तर तुम्हाला अकाउंटंटचं काम करायचं आहे, पण अकाउंटंट नसताना त्याच्यासोबत सहकारी म्हणून किंवा त्याच्या इमर्जन्सीमध्ये दुसरं कोण कामाला मदत करणार. याचा आदेश पण शासनाने जर आपण आपल्या लेवलवर एक फॉर्मल मीटिंग घेऊन आपण जर एखादा सेल स्ट्रक्चर ठरवून घेतलं तर बऱ्याच वेळा आपल्याला एकामेकाला सहकार्य करण्यामध्ये सोपं जाते आणि आपण एकामेकावर ब्लेम करत नाही की माझं काम थोडे आहे की तो ऑप्शन आला त्याचं काम पाहत बसा तुम्ही, असं काही कोणाला म्हणायचं काम पडत नाही. आणि आपल्याला छोटे छोटे क्वालिटी सर्कल आपल्याला तयार करता येतात. तर हे सेल स्ट्रक्चर तयार करणे हे सुद्धा एक छोटंसं टूल आहे. आणि त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो, वर्षातून एकदा फॅमिली सहित वनभोजनाला जा. तुमच्या कार्यालयामध्ये 4 कर्मचारी असो, 10 असो, 40 असो, 100 असो,
त्यातले जे लोक शक्य असतील त्यांना सांगा की फॅमिली सहित घरचा डबा घेऊन यायचा आहे आणि वनभोजनाला जायचं आहे म्हणजे जायचं आहे. हे प्रायव्हेट कार्यालयांमध्ये हे केल्या जाते, लक्षात घ्या. तिथे तर पार्ट्या वगैरे केल्या जातात, पण आपल्याला ते काही करायचं नाही. परंतु वनभोजनाला जाणे त्यामुळे तुमचे आंतर पारस्परिक संबंध सुधारतात, एकामेकाला समजता येते, एकामेकाचे भावगुण समजतात, एकामेकाच्या भावना समजतात, एकामेकांमध्ये कोण कशामध्ये उत्कृष्ट आहे हे कळून येते. आणि त्यातून मग आपण एकामेकाचं सहकार्य कोणत्या वेळेला घेतलं पाहिजे. आपल्याला आपल्या ज्या घरातल्या महिला आहेत त्यांचे एकामेकासोबत संबंध असल्यामुळे ते आपल्या कोणासोबत शेअरिंग करू शकत नाही, आपण कोणासोबत शेअरिंग करू शकत नाही. आपल्याला असलेले त्रास, दुःख, ताण तणाव हे जर आपण बाहेर डिस्कस करू शकत नाही, त्यासाठी आपण घरामध्ये सांगू शकत नाही आणि बाहेरच आपल्यासोबत कोणी नाही आहे. म्हणून कार्यालयामध्ये आपण जर नोकरीवर असाल तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा एक वनभोजनामधून आपल्या स्टाफचा एक फॅमिलीचा क्लब आपण तयार केला पाहिजे. आणि यातून खूप सारे प्रश्न आपोआप सुटायला सुरुवात होतात. आणि या पद्धतीने जर आपण आपल्या गोष्टी करायला सुरुवात केली तर निश्चितपणे आपण आपलं वेळेचं व्यवस्थापन, आपलं टीम मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर मग स्वतःवर विश्वास ठेवा. ट्रस्ट इज पॉवर. स्वतःवर विश्वास ठेवून तुम्ही प्रामाणिक राहा, लोक तुमच्यासोबत प्रामाणिक राहतील. जर तुमच्यासोबत कोणाचं खटकलं तर त्याला ताबडतोब सॉरी म्हणून टाका, थँक्यू म्हणून टाका, किंवा त्यांनी काम चांगलं केलं त्याला थँक्यू म्हणा, किंवा तुमची चुकी झाली त्याला एक्सक्यूज म्हणा. आपण हे करतच नाही हो. आपल्याला खूप शिकवावं लागते यासाठी. किंवा कोणाला सॉरी म्हणणे, थँक्यू म्हणणे, एक्सक्यूज मी म्हणणे हे म्हणजे आपल्यासाठी खूप कठीण काम होते. हे गोष्टी आहेत एकदम सोप्या करून टाका तुम्ही. म्हणजे अशा आज ह्या ज्या प्रशिक्षणाची आज या ठिकाणी जी गरज भासलेली आहे आपल्या डिपार्टमेंटला, ती आपल्याला ह्या छोट्या छोट्या कामातून संपूर्णपणे नष्ट करता येऊ शकते. म्हणून आता यासाठी आणि एक छोटंसं शेवटचं टूल मी सांगतो. मला माहिती आहे की आपण खूप वेळापासून वाट पाहत आहे की मीटिंग आता संपेल आणि आपल्याला इथून जायचं असेल, परंतु मला सुद्धा असं वाटतंय की आता शेवटचे 2 मुद्दे सांगून आपण मीटिंग संपवू, कारण शेवटचं सेशन आहे आपल्या या ठिकाणी आणि आपण लंच ब्रेक अगोदर घेतला, त्यामुळे मला थोडं माफ करा आपण. परंतु मी काही गोष्टी आता छोट्याशा या ठिकाणी तुम्हाला छोट्या शेअर करतोय. त्या थोड्याशा एकच स्लाइड आता शिल्लक राहिलेली आहे, तर त्या मी सांगतो आणि मग या ठिकाणी मी थांबतो. नंतर वाटल्यास आपण वेळ असेल तरच प्रश्न उत्तर घेऊ. तर आता राग आपल्याला काढून टाकायचा माझ्या मनामध्ये. मला माझ्या बॉसचा खूप राग आला आणि माझे बॉस मला ऐकत नाही. आज मला त्यांनी खूप चांगलं झापलं, मी खूप चांगलं काम केलं होतं, परंतु ते कामावर कोणीतरी दुसऱ्याने येऊन त्याचं क्रेडिट घेऊन घेतलं आणि साहेबांचा गैरसमज झाला आणि साहेबांनी मला झापलं. आणि मग काय, साहेबांनी झापल्यामुळे आपण इतका तनफन होते, आपली खूप राग येते आपल्याला. आणि आपल्याला असं वाटतं की साहेबाला जाऊन सांगावं की साहेब तुम्ही काय स्वतःला समजता, तुम्ही कोण, काय तुमचं असं तुमचं तसं, मी तर असं शिकलेलं आहे, मला हे माहित आहे, मी तर असं केलं, मी तसं केलं, आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्या मनामध्ये येतात. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्याला आपण असं म्हणू शकत नाही आणि आपण जाऊ शकत नाही. आणि मग आपल्या मनामध्ये विचारांची घालमेल होते आणि खरी सुरुवात इथूनच होते आपल्या ताणतणावाला. आपलं व्यक्तिमत्व बिघडण्यामध्ये हीच सुरुवात आहे. यासाठी मी जे टूल वापरतो, जे टूल तुम्ही करायला पाहिजे. मग मी सरळ सरळ काय करतो, तर मला ज्या व्यक्तीबद्दल राग आला असेल, अधिकारी असो, कर्मचारी असो, कोणी असो, त्याच्याबद्दलचा रागासाठी घरी आल्यावर, ऑफिसमधून घरी आल्यावर मस्त शांतपणे बसतो आणि एका कागदावर पूर्ण जे काही मला म्हणायचं आहे, खराब गोष्टी, चांगल्या गोष्टी, सगळ्या काही आहे त्या पूर्ण मस्त पेनाने लिहून काढतो. माझं काय काय बरोबर होतं आणि त्यांचं काय काय चुकलं, जे आपल्याला म्हणावंसं वाटते ते सुद्धा मी त्याच्यावर लिहून टाकतो आणि त्या कागदावर पहिल्यांदा मी पूर्ण लिहून टाकतो. आणि ते लिहिल्यानंतर वाटल्यास त्याला एकदा दोनदा पूर्ण वाचतो. म्हणजे माझं पूर्ण समाधान झालं पाहिजे की मला जे काही म्हणायचं होतं ना ते सगळं म्हटलं की लिहिलं की नाही लिहिलंय कागदामध्ये. मग आणि मग याला म्हणतात थ्रो युअर अँगर इन डस्टबिन. मग काय करायचं, हा कागद घ्यायचा, मस्त चोळामोळा करायचा किंवा बारीक फाडून टाकायचा आणि डस्टबिन मध्ये टाकून द्यायचा. तुम्हाला रिलॅक्स झाल्यासारखं वाटेल. तुमच्या लक्षात येईल की माझ्या मनातली पूर्ण धुसफूस मी काढून टाकली. जे काही म्हणायचं होतं, शिव्या शाप द्यायचे होते, सगळे म्हटले आणि आता मी शांत झालो. कारण की हे आपल्याला करायला भेटत नाही ना, वास्तविक जीवनामध्ये आपल्याला हे करायला भेटत नाही. आपल्याला कोणाला जे म्हणायचं आहे, सांगायचं आहे, रागवायचं आहे हे करू नाही शकत. आणि मग त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये त्याच्या भावना संघटून राहतात आणि मग त्याचा ताणतणाव आणि स्ट्रेस आपल्या मनामध्ये निर्माण होतो. आणि स्ट्रेस निर्माण झाला की मग एक निगेटिव्ह व्यक्तिमत्वाची चेन आपली सुरू होते आणि ही चेन तिथेच ब्रेक केली पाहिजे. तुम्हाला कोणाबद्दल वाईट वाटलं ना, ताबडतोब घरी या, कागदावर लिहा, मस्त 2-4 वेळा वाचा. वाटलंच तुम्हाला लवकर फेकायचं नाही तर 2-4 दिवस मना कागद खिशात ठेवा, अजून 2-4 वेळा वाचा आणि मनाचं समाधान करून घ्या की मी माझ्या मनातली पूर्ण भडास काढली म्हणून. आणि एक दिवस तो कागद कोणाला न दिसता चोळामोळा करून फेकून द्या. तुमचा सगळा स्ट्रेस रिलॅक्स होईल. असे छोटे छोटे टूल आपण जर या ठिकाणी वापरले तर आपल्याला अशा प्रकारचं काम करता येईल. आणि शेवटी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, मी तुम्हाला ते शेवटी सगळ्यांना दाखवणार पण आहे की लॉ ऑफ कर्मा लक्षात ठेवा.
हे तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या केलेल्या चांगल्या कर्माचं फळ तुम्हाला चांगलं भेटते. तुमचे बॉस तुम्हाला आज रागवत असतील याचा अर्थ लक्षात ठेवा की याच्या अगोदर तुम्ही असं कोणतं तरी कर्म केलाय आणि तुम्ही कोणाला तरी रागवलाय, त्याची भरपाई तुम्ही आता करून राहिलेले आहात. हे आपल्याला आता समजत नसते, कारण की कर्म तुम्हाला कशी फळाची शिक्षा देईल हे आपल्याला आता समजत नाही. आपल्याला वाटते की नाही मी बरोबरच आहे, परंतु कदाचित ते आपल्या अगोदरच्या कर्माचं फळ असेल किंवा आपल्या कुठल्या चुकीमुळे आपण ते करू शकत असू. तर पूर्वग्रह दूषित असल्यामुळे आणि जुन्या कर्माच्या आपल्या चुकीच्या फळामुळे सुद्धा अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. म्हणून बऱ्याच लोकांना असं वाटतं की बा मलाच त्रास का बरं, माझीच बदली का बरं, मलाच का बरं रागवलं बा. तर या सगळ्यामध्ये लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्याने रागवलं असेल, त्यांनी रागवलं म्हणून त्यांनी एक कर्म केलं, त्या कर्माचा फळ त्या अधिकाऱ्यांना भेटेल. त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांना आपोआप रागवतील. तुम्ही त्यांना शिक्षा देण्यासाठी नाही आहे, आपण त्यांना शिक्षा देण्यासाठी नाही आहे. किंवा मी कोणाला तरी रागवलं तर हे निश्चित लक्षात ठेवायचं की मला हे कोणीतरी एक दिवस रागवणार आहे. लक्षात ठेवा, याचा बदला पूर्ण होत असते. हा लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, लॉ ऑफ कर्म आहे. हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काम करत असतो आणि यामुळे आपल्याला आपल्या ताणतणाव जर कमी करायचे असेल तर आपल्या मनामध्ये नेहमीसाठी लक्षात ठेवा की लॉ ऑफ कर्म काम करून राहिलेला आहे. त्यामुळे मी जे काही काम करतोय ते प्रामाणिक करतोय की नाही करत, खरं करतोय की खोटं करतोय, जबाबदारी करतोय की नाही करत आहे, रिस्पॉन्स चांगलं करतोय की नाही करत आहे, वाद करत आहे की प्रतिवादी करत आहे, की अडचणी आणत आहे की नाही आणत आहे, या सगळ्याचं फळ तुम्हाला भेटणार आहे हे निश्चित आहे. आणि म्हणून तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की हे जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्हाला लॉ ऑफ कर्म लक्षात ठेवला पाहिजे. आणि शेवटच्या 2 स्लाइड मला तुम्हाला दाखवायच्या आहे, त्या तुम्हाला दिसत नसतील तर मी एकदा माझं स्टॉप शेअरिंग करतो आणि पुन्हा या ठिकाणी स्लाइड शेअर करतो आणि मग तुम्ही त्या लक्षात घ्या. आणि त्या स्लाइड दाखवल्यानंतर मग आपण या ठिकाणी आपलं हे सेशन या ठिकाणचं संपवूया. तर त्या ज्या स्लाइड्स मला दाखवायच्या त्या जास्त पुढे जाऊन आपण थोड्या बघणार आहोत. तर शेवटी जाताना जे 2 मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत त्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सांगेल. तर या ठिकाणी आपल्याला स्लाइड्स माझ्या समोर दिसत असतील आपल्याला. तर हे शेवटचे 7 मुद्दे आहेत की जे शेवटी आपल्याला टीम मेंबर म्हणून आपल्यामध्ये आपण काय रोल करायला पाहिजे ते मी वर्णन करत नाही या ठिकाणी, फक्त सांगतोय. सगळ्यात पहिल्यांदा इन्फॉर्मेशन गिव्हर बना, माहिती देणारे बना, माहिती देणारे किंवा माहिती घेणारे बना. लोकांना शिकवू नका. तुम्हाला किती चांगलं ज्ञान असेल तर त्याचा काही फरक पडत नाही, पण टीम मध्ये जर काम करायचं असेल तर तुम्ही ऍक्सेप्टन्सच्या मोडमध्ये जितके जास्त राहाल तितकं चांगलं तुम्हाला टीम मध्ये काम करता येईल. त्याच प्रकारे ओपिनियन गिव्हर बनू नका. प्रत्येकाच्या याच्यावर प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं जरुरी नाही आहे. त्याच्याऐवजी ओपिनियन घेणारे बना, दुसऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणारे बना, दुसऱ्यांना प्रतिक्रिया देऊ नका, म्हणजे तुम्ही टीम मध्ये चांगलं काम करू शकाल. त्यानंतर एलॅबोरेटर बनू नका. जोपर्यंत तुम्हाला कोणी सांगत नाही तोपर्यंत जास्त काही कोणाला एक्सप्लेन करून सांगू नका. त्याच्याऐवजी रिव्ह्यूअर बना. त्याच्याऐवजी दुसरा काय म्हणतो आहे ते लक्षात, त्याच्याकडे ते ऐकण्याकडे तुमचं लक्ष द्या, म्हणजे तुम्ही टीम मध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकणार आहे. आणि हे जे 4 मुद्दे झाले त्याशिवाय दुसरे 3 मुद्दे आहेत की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला दुसऱ्यांना एनकरेज करायचं आहे आणि इन्स्पायर करायचं आहे. लक्षात ठेवा, दुसऱ्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन द्या. अशा प्रकारचं आपलं कार्यालयीन कामकाजामध्ये वर्तन असलं पाहिजे. दुसऱ्याला कामकाजापासून दूर नेणारे जर तुम्ही असाल तर तुमचा फायदा होणार नाही आणि तुमच्या कार्यालयात सुद्धा त्याचं नुकसान होईल. म्हणून दुसऱ्याला कामाचं प्रोत्साहन वाढवणारे बना. त्यानंतर टास्क माइंडर बना. लक्षात घ्या की आपल्या कामाची यादी बनवून ते कामं जबाबदारीने पूर्ण केले जातात, या पद्धतीचे कामं करायला शिका. आणि 7वं म्हणजे इन्व्हेस्टिगेटर बना.
वेगवेगळे कामं कमी वेळामध्ये कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे पूर्ण करता येतील यासाठी जुगाड लावायला शिका. भारतीय व्यक्ती हा जुगाड लावण्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहे. तर अशा प्रकारचे 7 गुण आपण जर टीम मध्ये लक्षात ठेवले तर आपल्याला याचा निश्चितच फायदा होईल आणि या माध्यमातून या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला पुढे जाता येईल. तर शेवटी आपल्या सगळ्यांना या व्यवस्थापनाच्या टाइम मॅनेजमेंट किंवा टीम मॅनेजमेंट मध्ये लक्षात ठेवायचं असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी ताणतणाव निर्मूलन किंवा क्रोध निर्मूलन ह्या सगळ्या गोष्टीसाठी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गीतेचं सार सातत्याने आपण लक्षात ठेवा. हे जरी ठेवलं आपण तरी तुमच्या जीवनामध्ये समाधान आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला आनंद मिळायला लागेल आणि तुम्ही संघभावनेने पुढे जाऊ शकाल. ते सार आपल्याला सगळ्यांना आपल्या समोर स्लाइडवर या ठिकाणी मला वाटते दिसते आहे. जो हुआ वो अच्छा हुआ, जो हो रहा है वह अच्छा हो रहा है, जो होगा वह भी अच्छा होगा. तुम्हारा क्या गया जो तुम रोते हो, तुम क्या लाए थे जो तुमने खो दिया, तुमने क्या पैदा किया था जो नष्ट हो गया, तुमने जो लिया यहीं से लिया, तुमने जो दिया यहीं पर दिया. जो आज तुम्हारा है कल किसी और का था, परसों किसी और का हो जाएगा, तो फिर डरने की क्या बात है. आणि आपल्या मनामधला फिअर, भीती काढून टाकायची असेल तर मला तर विनंती करायची, अशा प्रकारचं गीतासार तुम्ही मार्केटमध्ये गेले तर तुम्हाला ते विकत मिळेल. 5व्या वर्गापासून मी याला फॉलो करत आलेलो आहे आणि हे कायम मी नेहमी दोहरत असतो. बऱ्याच वेळा मी माझ्या खिशामध्ये ठेवत असतो आणि ते बाहेर काढून वाचत असतो जेव्हा जेव्हा असं वाटते की आता आपण कामामध्ये खूप बिझी आहोत आणि आपल्याला स्ट्रेस आणि ताणतणाव असणार आहे. अशा वेळेला हा गीतासारचा कागद मी बाहेर काढतो आणि याला एकदा वाचून घेतो. त्यामुळे माझा बिलकुल मी रिलॅक्स होऊन जातो. माझं माइंड मला जागेवर ठेवता येते. आणि हेच आपण लक्षात घेतलं पाहिजे की परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. कोणत्याही अपेक्षेमध्ये तुम्ही गुंतू नका. प्रामाणिकपणे काम करत चला. आपोआप तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या व्हायला लागतील. आणि एवढं गीतासार जरी आपण जीवनामध्ये जर लक्षात ठेवलं तर आपल्याला अतिशय चांगल्या गोष्टी करता येतील. तर आपण मला या ठिकाणी चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं. काही पोल मला या ठिकाणी घेता येतात का मला बघू द्या. नाही, मला अजूनही पोल घेता येत नाही. तर 2-3 शेवटचे पोल आहेत ते आपल्याला घेता येत असेल तर शक्य आहे, ठीक आहे. नाही तर नाही घेते तरी चालतील. माझा जो विषय आहे त्यामध्ये एक वेगळे विषयावर मी काम करतो. त्यातला पहिला विषय आहे माझा सकारात्मक दृष्टिकोन कसा वाढवायचा, याचा वर्कशॉप मी घेतो. अंतर्मनाची शक्ती, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, ती कशी ओळखायची याच्याबद्दल मी बोलतो. त्यानंतर जीवन कौशल्य विकास, लाईफ स्किल डेव्हलपमेंट, याबद्दल सुद्धा मी ट्रेनर आहे. अपना भविष्य बनाए, वज्र की शक्ती काय, पॉवर ऑफ ऍक्स, स्वतःला तयार करून आपण कसं पुढे जाऊ शकतो. त्यानंतर हेल्थ अँड हॅपीनेस सिक्रेट काय आहे, ब्रेन प्रोग्रामिंग आपण कशा प्रकारे करू शकतो, पॉवर ऑफ अफर्मेशन काय आहे आणि आत्मशक्तीसाठी मेडिटेशनचा, म्युझिकल मेडिटेशनचा वापर आपल्याला कशा करता येतील, या सगळ्या गोष्टीसाठी मी स्पिरिच्युअल आणि मोटिवेशनचं ट्रेनरचं काम करतो. यासाठी आपल्याला कधी काही आवश्यकता पडल्यास मला आपण निश्चित संपर्क करू शकता. या ठिकाणी माझा नंबर पण तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे. याचा आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता म्हणजे तुम्हाला विषय आणि मोबाईल नंबर सुद्धा तुमच्या लक्षात राहतील. आणि त्यानंतर या आजच्या ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी वनवृत्त प्रशिक्षण केंद्र जालना आणि औरंगाबाद वनवृत्ताद्वारे मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आणि आपण या ठिकाणी मला अतिशय जास्त वेळ झाला तरी पण मला या ठिकाणी शांततेने ऐकून घेतलं. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. आपले काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर ते आपल्याला राऊत सर देतील आणि त्यानंतर आपण ही मीटिंग या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. कुणाला जर काही प्रश्न असतील तर ते या ठिकाणी सरांना विचारू शकता. सर, चॅट बॉक्स मध्ये बऱ्याच जणांनी खूप चांगलं असं आपण सादरीकरण आणि मार्गदर्शन केलं असं कमेंट्स अनेकांनी केलेले आहेत. एक सूचना मी थोडस पहिलं सुरुवातीला देतो आणि त्याच्यानंतर मग आपण कन्क्लूड करूयात. फीडबॅक फॉर्मच्या लिंक व्हॉट्सअप ग्रुपवर, त्याच्यानंतर तुमच्या चॅट बॉक्स मध्ये या ठिकाणी दिलेले आहेत. आतापर्यंत 94 लोकांनी फीडबॅक फॉर्म भरलेला आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी 100% फीडबॅक फॉर्म भरावा जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी प्रमाणपत्र आम्हाला वितरित करता येईल. प्लीज हे थोडस नोट करून घ्या. याच्यानंतर मी सीसीएफ सरांना विनंती करतो की सरांनी आजच्या दिवसाच्या जे 3 सेशन आपण या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे. सर, प्रश्न कोण विचारू इच्छिते का? हँड रेज झालेला दिसतोय.
जर आपल्याला कुणाला प्रश्न विचारायचा असेल तर आपण विचारू शकता. सरांनी किरण या पेर्लेवाड ठिकाणी यांनी संघ आपला हात व्यवस्थापन, रेस केलेला आहे. नाही सर आवाज तर येत नाही कुणाचा. खांडवे सरांनी या ठिकाणी आज आपल्याला संघ व्यवस्थापन ह्याच्याबद्दल चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. दहीहंडीचं उदाहरण देऊन टीमवर्क काय असू शकतं, कारण कार्यालयामध्ये वनपरिक्षेत्र स्तरावर असेल, विभाग स्तरावर असेल किंवा सर्कल स्तरावर असेल, आपल्याला त्या ठिकाणी टीमवर्क खूप आवश्यक आहे एक चांगलं काम घडवून येण्यासाठी. कारण वन विभागामध्ये इंडिव्हिज्युअल असं चांगल्या प्रकारे काम करणं थोडंसं मुश्किल आहे, कारण इंटेरियर मध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला कुणाची तर मदत लागतेच. त्याच्यामुळं आपल्याला टीमवर्क आवश्यक आहे. ते आपण जर चांगलं शिकून घेतलं तर आपलं नक्कीच एक काम चांगलं होऊ शकतं. टीमवर्क आपण आपल्या कुटुंबापासून कशा प्रकारे चांगलं करू शकतो, कुटुंबापासून सुरुवात करून कुटुंब, आपलं कार्यालय, त्याच्यानंतर टीमवर्क वाढवण्यासाठी कशा प्रकारे आपण वनभोजन असेल, बर्थडे सेलिब्रेशन असेल, हे त्या ठिकाणी केलं पाहिजे. वरिष्ठातर्फे जे चांगले काम केलेले आहेत त्यांना अप्रिसिएशन लेटर देणं असेल, अशा गोष्टी त्या ठिकाणी करून एक संघभावना त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. त्याच्यासाठी मी एक सांगेल, थँक्स गिव्हिंग डे वर्ल्ड वाईड साजरा केला जातो आणि तशा प्रकारे आपण एक थँक्स गिव्हिंग सुद्धा त्या ठिकाणी आपण हे करू शकतो. सरांनी आपल्याला या ठिकाणी सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग हा संदेश त्या ठिकाणी आपल्याला दिला आहे. आणि ह्याच्यावरती सगळ्यात म्हणजे लॉ ऑफ कर्मा, जे तुम्ही पेराल ते उगवणार आहे. आणि त्याच्यामुळं तुमचं कर्म आपण काय करतो ते खूप महत्वाचं आहे, कारण गोष्टी फिरून तुमच्यापर्यंत वापस येतातच येतात. त्याच्यामुळं चांगलं कर्म करा, चांगल्याच गोष्टी होतील. कुणी प्रश्न विचारू इच्छित असेल तर किंवा आपला प्रश्न असेल आणि प्रतिक्रिया असेल तर ती प्रतिक्रिया सुद्धा आपण या ठिकाणी थोडक्यात देऊ शकता. ठीक. सगळ्यांना फीडबॅक फॉर्मची लिंक भेटली असेल अशी आशा व्यक्त करतो. कुणाला जर भेटली नसेल तर तुम्ही तसं थोडंसं व्हॉट्सअप ग्रुपवर जर कळवलं किंवा कॉल जरी केला तरी चालेल. या ठिकाणी मी माझा नंबर देतो 9970 आणि चॅट बॉक्स मध्ये पण टाकतो 9970185878. प्लीज म्हणजे फीडबॅक फॉर्म विषयी काही अडचण असेल तर प्लीज म्हणजे मेसेज कन्वे करा व्हॉट्सअपवर. मी तुम्हाला फीडबॅकची लिंक पाठवून देईल. वरगड मॅडम बोलणार आहे आपण. मध्ये ऍड झालं नसेल तर. हॅलो. हा बोला मॅडम. हा मॅडम. हा नमस्कार सर. बोला मॅडम, आवाज येतोय तुमचा. हा, मला सरांकडून म्हणजे प्रश्न नाही विचारायचा आहे, कारण की जवळपास सरांनी एवढे सारे विषय हाताळले आहे आणि ते नेहमीच्या घडामोडीतून सगळ्या गोष्टी ज्या होतात आपल्यासोबत त्या सर्व त्यांनी आपल्याला या मार्गदर्शनातून सांगितलेले आहे. जे दिवसातली जी दिनचर्या आहे आपली आणि आपल्यासोबत ज्या गोष्टी घडतात, सकाळी घरातून निघाल्यापासून तर आपण ऑफिसमध्ये जातो तर आपली मानसिकता काय असते, घरी परतताना आपली मानसिकता काय असते आणि काय करायला पाहिजे. जर एखाद्या दिवशी आपण खूप जास्त त्रसलो असतो, म्हणजे ताणतणावात आलेलो असतो कामामुळे म्हणा किंवा वरिष्ठांच्या ज्याच्यामुळे म्हणा, तर आपण काय करायला पाहिजे. एक अतिशय अप्रतिम अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आंबण सर या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला तरी वाटते की हे जे युट्यूबवर जर व्हिडिओ असेल आपले हे, तर नक्की शेअर करावे सर. आणि आमच्या लिंक सगळ्यांना शेअर करणार आहे. आणि तुम्हाला हे व्हिडिओ वारंवार सुद्धा आणखी शांततेने बसून ऐकता येतील. हा सर, आता करता येतील. हा सर, आमचं कसं आता मी नागपूर डिव्हिजनची आहे, तर आमच्या इथे सीसीएफ साहेबांचं VC मीटिंग झालेलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही कार्यशाळेची मागणी केलेली आहे सर. तर मला असं वाटतं की नक्की आम्ही तुमचं जे आता हे मार्गदर्शन पाहिलेलं आहे, मी सगळ्यांची मी चेक म्हणजे पाहतच आहे. ओव्हरऑल सगळं चांगलं झालेलं, म्हणजे सगळे मार्गदर्शन चांगलं झालेले आहेत. ते अमरावती सेशनच्या शेवटी इकडे तुमचा औरंगाबाद जिल्हा हे पण मी अटेंड केलेलं आहे. तर आमच्या इथे जेव्हा नागपूरला जर होईल तर सर मी नक्की आपले नाव. हा हो सर. आणि ओव्हरऑल खूप छान झालेलं आहे. आणि
अशा लोकांना आम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी शेअर करायला आम्हाला अजून उत्साह आहे तुमच्यासारख्या लोकांसोबत. नाही नक्की सर. आणि ज्या जीवनात आपल्या घडतात रोजच्या घडामोडी ज्या आपल्या आहे आणि आपण त्यातून एवढं त्रस्त असतो की आपण Yes, कोणासोबत yes. कधी कधी शेअर करत नाही आणि आपण घुटमळत जातो. आणि त्या घुटमळण्याने असं होतं की एक दिवस स्फोट होतो म्हणजे त्या गोष्टीचा आपण Yes, विचारत yes. विचारत राहतो. Correct. आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होतो. मानसिकरित्या आपण खचला जातो, शारीरिकरित्या खचला जातो. आपल्याला काही कामामध्ये मन लागत नाही, काही करायची इच्छा होत नाही आणि त्यातून मग एक शेवटचं टोकाचं पाऊल उचललं जातं. आता आपण पाहिलेलंच आहे. तर म्हणजे जे घटना घडलेली आहे दीपाली मॅडमची, मी यावर जास्त काही बोलणार नाही. पण आजचं जे सेशन होतं ते अतिशय अतिशय खूपच छान होतं सर. मला वाटते की बा आपल्या कार्यालयातर्फे हा जो काही पुढाकार घेण्यात आलेला आहे ना, हा खरं म्हणजे अतिशय महत्वाचा पुढाकार आहे की आपल्याला या अशा प्रकारच्या कार्यशाळा ह्या 2-3 वर्षातून एकदा तरी घेतल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या काहीतरी एक प्लॅटफॉर्मवर आपल्याला गोष्टी करता येतील. मला आणखीन थोडंसं या ठिकाणी एक माझा मांडायचा आहे, थोडासा मी या ठिकाणी ऍडव्हान्टेज घेतो की मला आणखीन एक शेवटचं एक 15-20 मिनिटाचं जर सेशन ऍडिशनल जर मिळालं, म्हणजे तिसऱ्या मिटिंगच्या नंतर आपण जर 15 मिनिटं मला देऊ शकले तर मला एक प्रॅक्टिकल मार्गदर्शन सगळ्या लोकांकडून करून घ्यायचं आहे. कारण की लोकांना आपल्याला आता ह्या सगळ्या गोष्टीला सुरुवात करायला लावायची आहे. फक्त या ठिकाणी मीटिंग मध्ये येऊन ऐकून हे संपवायचं नाही आहे. तर आपल्याला त्यांना काही ऍक्टिव्हिटी द्यायच्या आहेत की ज्या ऍक्टिव्हिटी त्यांनी वर्षभर जरी स्वतःच्या घरी राहून आता जर केल्या तर खरोखर त्यांना ह्या गोष्टी फक्त इथून ऐकण्यापेक्षा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना बदल करून आणता येतील. अशा नक्कीच प्रकारचं सर. एक प्रॅक्टिकल छोटंसं मला सांगायचं आहे. तसं सेशन मोठं आहे ते, पण मी 15 मिनिटात फक्त त्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला सांगून देईल. त्या ऍक्टिव्हिटी जरी आपण प्रत्येकाने जर सिस्टमॅटिक करायला सुरुवात केली तर आपण वर्षभरामध्ये आपल्याला अशा चांगल्या सवयी लावू शकतो आणि निश्चितच याचा फायदा आपल्याला लॉंग टर्म मध्ये आपल्याला सगळ्यांना होईल. तर ते आपण उद्या जर शक्य झालं तर आपण तसं प्रयत्न करू. नक्कीच सर. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. आज या ठिकाणी आज माननीय मुख्य वन संरक्षक औरंगाबाद हे आज दिवसभर आपल्या सोबत तिन्ही सेशन मध्ये आहेत. सरांना मी विनंती करतो की आजच्या सेशन बद्दल आपण थोडंसं बोलावं, त्याच्यानंतर आपण कन्क्लूड करूयात. सर. नाही आता ते नागपूरकडचीच मुलगी एवढी छान बोलली सर. म्हणजे आता आपल्या औरंगाबाद औरंगाबाद मधले बोलायला पाहिजे होते. हा ठीक आहे. तरी आपण औरंगाबाद सर्कल साठी ठेवलं होतं हे, पण पहा स्वेच्छेने लोक बाहेरच्या सर्कलचे सुद्धा जॉईन झालेले आहेत. आपण तसं फार इलॅबोरेट पद्धतीने म्हणजे अगदी साध्या भाषेतच सगळ्या गोष्टी तशा एक्सप्लेन केलेल्या आहेत, सांगितलेले आहेत. आपल्याला काय होतंय फक्त की ज्यावेळी आम्ही ऐकत असतो तर आपण त्यावेळी पटकन भावनिक होतो. वा वा सर काय सांगतायत, किती मस्त आहे, किती छान आहे. हे काय करायला पाहिजे की जसं तुम्ही आता बोललात तर ते जसं काल वानखेडे साहेबांनी सांगितले की हे सगळं आम्ही युट्यूबवरही टाकतोय. आपल्याला काय करावं लागेल की हे ऐकायचं, परत एकटे असतानाही ऐकायचंय आणि सकाळी जसं मी म्हणलो तसं परत त्याच मुद्द्यावर येतो, इंट्रोस्पेक्ट करायचंय. करेक्ट करेक्ट. की मी पाहिजे की इथं काय सांगतायत सर की तुम्ही अचानक राग येऊ देऊ नका, कलिगला अप्रिशिएट करा, एकीने काम करा. प्रत्यक्षात ऑफिसमध्ये फील्डमध्ये मी तसा वागतो का? जोपर्यंत आपण हे करणार नाही, असे डझनानी आपण जरी कार्यशाळा वर्कशॉप घेतले ते अगदी पालथ्या गाड्यावर पाणीच राहील. माणसाने बदलायचं ठरवलं तर तो कुठल्याही वयात बदलू शकतो. पण तरी मला अजूनही अपेक्षा आहे की आत्ताचं जे यंग जनरेशन आहे, साधारण 35च्या आतला सगळा स्टाफ, फील्ड स्टाफ आहे, ऑफिस स्टाफ आहे, फ्रंटलाईन आहे, ऑफिसर्स आहेत, ह्यांना फार चान्स आहे. म्हणजे एका ठराविक वयानंतर माणूस थोडासा आपण म्हणतो पक्का होणं म्हणतो ना, भट्टीतून काढलेल्या ह्याच्यासारखं की लवकर मोल्ड होत नाही. पण आपला मेजर जो आता स्टाफ आहे तो अजूनही रिसेप्टिव्ह वयातला आहे, संस्कारक्षम वयातला आहे. त्या सगळ्यांनी तेवढंच करायला पाहिजे आता की आधी स्वीकारायचं. डॉक्टर, आज डॉक्टरकडे आपण गेलो, ते विचारतायत काय होतंय, आपण काहीच होत नाही म्हणलं तर इलाज कसा होईल? तुमचं दुखणं तुम्ही आधी एक्सप्रेस केलं पाहिजे. जसं आपण म्हणलात की वरिष्ठांचा राग आला तर चिठ्ठीत लिहा,
4 वेळा वाचा आणि नंतर फाडून टाका. इकडे पाहताना आपल्याविषयी पण आपण चिठ्ठीत लिहायचं. Correct. मी पण लिहायचं की यार माझ्याकडून काय होतंय, आणि मग त्या चुका जर आपण थोडं थोडं जरी प्रत्येक जण प्रयत्न केला की आपण रिड्यूस करूया, गोष्टी तशा पाहिलं तर फार सोपे आहे. म्हणजे एक जुनी म्हण आहे बघा, की एखादा माणूस म्हणतो की मी आधी खूप हुशार झालो आणि दुनिया बदलायला निघलो होतो. आता मी हुशार नाही, आता मी शहाणा झालो आणि आता मी स्वतःला बदलायचं ठरवलं. बदलायला निघालो. थोडंफार त्या लाईनवर जर आपण चाललो की प्रत्येकाने आपल्याविषयीच जरी विचार केला, स्वार्थी असू देतो, यार माझं काही चुकतंय का, मी कुठं थोडासा ट्रॅक सोडून जातोय का. कलिग्स असतात, आता जसं पर्सनली मी ज्यावेळी बघतो ना, मी ऑफिसमध्ये मला जे लोक थोडेसे रॅशनल वाटतात त्यांच्याशी बोलताना म्हणत असतो, काही चुकतं का रे माझं. हा, भले ते रिस्पेक्ट पोटी काही बोलणार नाही, काही नाही, काही असतात फार प्लेनली सांगतात, सर थोडं इथं असं करायला पाहिजे बरं. आपण थोडी थोडी ऐकण्याची ताकद कुवत ठेवली पाहिजे. फक्त ते करताना सगळ्यांनी आपण काळजी घ्यायची की वरिष्ठांशी कुठं बोलताना आपलं बोलणं थोडंसं कन्व्हिन्सिंग पाहिजे. कोण चुकतंय त्याच्याऐवजी काय चुकतंय हा चर्चेचा सूर पाहिजे. बऱ्याच गोष्टी त्यातून सॉल्व्ह होऊ शकतात आणि हे सगळं आपण फार व्यवस्थित पद्धतीने सांगितलं. आजचे तिन्ही जसे आपण कार्यशाळेचे पिरियड्स म्हणू, तास म्हणू, व्याख्यानं म्हणू, चांगलीच झाली. मला अगोदर थोडं वाटलं होतं की संवाद कौशल्यामध्ये एखाद्या PhD वाल्या माणसाने बालवाडीवरचं लेक्चर घेतलं असं होईल का काय, पण नाही झालं तसंही. तिथंही संवाद बरोबर साधला गेला. म्हणजे मी जो फीडबॅक ऐकला होता की मॅडम सांगतात त्यांच्याकडे खूप चांगले मटेरियल आहे, पण आपला जो फील्ड स्टाफ, फ्रंटलाईन स्टाफ आहे, तर थोडं होऊ शकतं, गॅप होईल का काय. पण आजच्या घडीला आमचा वनरक्षक वर्ग सुद्धा त्यातले मास्टर्स, बॅचलर्स बहुतांश आहेत. म्हणजे त्याच्यामुळं केडर कुठलं आहे हा विचार न करता आज सगळेच आमच्याकडचे सुज्ञ आहेत, शिकलेले आहेत. आता तर आपल्याला फक्त एकच करायचं, प्रत्येकाकडे जोश आहे, वेग आहे, दिशा त्याला आपण फक्त द्यायची आहे, आणि ते फार चांगलं काम आपण आज केलं. धन्यवाद. थँक्यू सर. अतिशय थोडक्या शब्दात सरांनी आजच्या दिवसाचा पूर्ण सार या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण व्यक्तिमत्व विकास, शारीरिक आरोग्य साधून व्यक्तिमत्व विकास कसा साधायचा, त्याच्यानंतर संवाद कौशल्य आपलं कसं असायला पाहिजे, आणि सगळ्यात शेवटीच्या सत्रामध्ये आपण आपलं टीम संघ भावना कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी करू शकतो, आपला वैयक्तिक आपला आणि आपल्या अवतीभोवती जी सराउंडिंग फॅमिली आहे तसंच ऑफिस यांचा कसा आपण एक विकास साधू शकतो याच्याबद्दल आपण आज दिवसभरात शिकलेलो आहे. मी शेवटचं फक्त एक आणखीन एकदा सांगेल, फीडबॅक लिंक आजची जी आहे त्याच्याबद्दलचा फीडबॅक तुम्हाला काय नाही, 2 ते 3 मिनिट लागतील जास्तीत जास्त. सत्रनिहाय तुम्हाला तुमचा फीडबॅक त्या ठिकाणी सादर करायचा आहे. या ठिकाणी मी आज दिवसभर आपल्याला या प्रशिक्षण सत्रासाठी आपल्यासोबत उपस्थित असलेले माननीय मुख्य वनसंरक्षक यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, वन प्रशिक्षण संचालक, वन प्रशिक्षण संस्था जालना यांच्या वतीने. त्याच्यानंतर आजच्या या 3ऱ्या सत्रात संघ व्यवस्थापन याच्याबद्दल मार्गदर्शन करणारे आपले प्राध्यापक प्रवीण खांडवे सर यांचाही मी मनस्वी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात शेवटी सर्व औरंगाबाद वनवृत्तातील माननीय उपवन संरक्षक, माननीय विभागीय वन अधिकारी, सहाय्यक वन संरक्षक, वन परिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक, वनपाल आणि तसेच इतर कर्मचारी, लिपिक वर्गीय, कार्यालयीन कर्मचारी सर्व यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण ऑनलाईन प्रशिक्षण घेत असताना अनेक गोष्टींचं त्या ठिकाणी कन्स्टेंट्स आहेत, ऑडियन्स पण त्या ठिकाणी म्हणजे तुमचा सहभाग खूप महत्वाचा आहे. अदरवाईज बरेचसे प्रशिक्षण मी पाहिले, कोण माईक ऑन करते, कुणाचा वेगळाच आवाज चाललाय, लोकांचं त्या ठिकाणी सहभाग नाहीये. पण तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे आम्हाला ह्या प्रशिक्षण मध्ये सहकार्य करत आहात. तुमचं सगळ्यांचं ह्या प्रशिक्षणार्थ्यांचं मी संचालक वन प्रशिक्षण संस्था जालना यांच्या वतीने मनस्वी आभार व्यक्त करतो. आणि फक्त एक शेवटची अनाउन्समेंट करतो, उद्याचं सेशन ही महत्वाचं आहे. उद्या
पहिलं सत्र आपलं 10 वाजता लिंगभेदभाव किंवा संवेदनशीलता याच्याविषयी आहे. त्याच्यानंतर दुसरं सेशन आपलं विशाखा समिती ऍडव्होकेट देशमुख मॅडम आहेत, अतिशय चांगलं मार्गदर्शन. तसं तर सगळेच जे वक्ते आहेत सगळे उत्तम मार्गदर्शक आहेत. आणि त्याच्यानंतर कामाच्या ठिकाणी ताणतणाव ह्याच्याबद्दलचं मार्गदर्शन आपल्याला त्या ठिकाणी तिसऱ्या सत्रामध्ये भेटणार आहे. जसं आज तुम्ही आज दिवसभर आम्हाला सहकार्य केलं तसंच उद्याही सहकार्य करा आणि आपण हे प्रशिक्षण यशस्वी करूया. आणि मी या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करून आजचं नायकवाडी सर संचालक वन प्रशिक्षण संस्था जालना यांच्या वतीनं आजचं हे प्रशिक्षण संपलं असं मी या ठिकाणी घोषित करतो. आणि आणखीन एक शेवटचं तरी जाता जाता हा सर हॅलो, आवाज येतोय माझा? हा बोला सर. हा, आवाज येतोय? यस सर. तर आजचं सेशन एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि CCF सरांनी स्वतः अटेंड केलं, त्याच्याबद्दल मी सरांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आजचे सेशन संपलं असं जाहीर करतो. थँक्यू. जय हिंद.